नमस्कार. मी श्रीकांत लोहकर आहे. आपल्या सर्वांचं आजच्या वेबिनारसाठी मी स्वागत करतो. आजचे आपले उपस्थित गेस्ट जे आपल्याला आजच्या वेबिनारसाठी मार्गदर्शन करणार आहेत आणि आजचे आपले जमलेले सगळे MEA मेंबर्स यांचं मी परत एकदा स्वागत करतो. आजचा आपला वेबिनारचा विषय खूपच जिव्हाळ्याचा आहे आणि त्या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपले MEA दोन सभासद आज इथे आलेले आहेत. त्यापैकी एक आहेत अमोल जगदाळे, जे आपल्याला डिजिटल मार्केटिंग आणि त्याचे इतर रिलेटेड ऍप्स आणि त्याचा आपल्या व्यवसायावर होणारा परिणाम किंवा त्याचा फायदा याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आणि दुसरे मेंबर आपले आहेत सिद्धरामजी साठे, जे की वास्तुशास्त्र आणि त्याचा अभ्यास कसा करावा किंवा त्याचे फायदे काय हे आपल्याला अगदी सांगणार आहेत समजून. तर मी आजचे आपले गेस्ट अगदी वेळ न घालवता आजचे आपले जे गेस्ट आहेत अमोलजी जगदाळे यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या आपलं जे मार्गदर्शन आहे ते स्टार्ट करावं डिजिटल मार्केटिंग. अमोलजी. नमस्कार, माझं नाव अमोल जगदाळे. फर्स्ट ऑफ ऑल सर्व कमिटी मेंबरचा मी आभारी आहे मला आज इथे प्रेझेंट करण्यासाठी तुम्ही संधी दिली. माझ्या कंपनीचं नाव आहे शुभ ऍडव्हर्टायझिंग अँड कम्युनिकेशन. माझी कंपनी जी आहे ही 10 वर्षापासून इथे कार्यरत आहे पुण्यामध्ये. तर बेसिकली आजचा विषय आहे डिजिटल मार्केटिंग आणि त्याचा व्यवसायावरती होणारा परिणाम. मी आता माझ्या कंपनीचं एक प्रेझेंटेशन शेअर करतो त्याच्यामध्ये डिजिटल मार्केटिंग बद्दल थोडंसं मी काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत. तर ऍडव्हर्टायझिंग थोडंसं ब्रॉडर टॉपिक वरती मी थोडंसं बोलतो. ऍडव्हर्टायझिंग हा जर टॉपिक घेतला तर त्याच्यामध्ये 2 पार्ट होतात. एक ATL आणि सेकंड आहे BTL. ATL म्हणजे अबाव द लाईन, BTL म्हणजे बिलो द लाईन. ATL मध्ये स्ट्रॅटर्जी एखादा प्रोजेक्ट लॉन्च करायचा असेल, रिलीज करायचं असेल तर त्याच्यासाठी स्ट्रॅटर्जी डिफाईन केली जाते. त्याच्यासाठी आर्टवर्क, कॉन्सेप्ट फायनल केले जातं, मीडिया प्लॅन केलं जातं. हे सगळ्या गोष्टी आहेत हे ATL मध्ये होतात. BTL मध्ये ह्याच कॉन्सेप्टचं पूर्ण जे अडॅप्टेशन आहे सगळ्या मीडियामध्ये ते होतात. जेणेकरून नॅशनल जर ऍडव्हर्टायझिंग एजन्सीज घेतल्या किंवा मुंबईच्या काही एजन्सीज घेतल्या तर त्या ATL आणि BTL अशा 2 पार्टमध्ये काम करतात. आता सोशल मीडिया किंवा डिजिटल मार्केटिंग हा BTLचा एक पार्ट आहे. BTL मध्ये जे मीडियाज येतात त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल प्रिंट मीडिया आहे, डिजिटल आहे, आउटडोर आहे, इलेक्ट्रॉनिक आहे आणि इव्हेंट अँड ऍक्टिव्हेशन आहे. तर त्याच्यातलं डिजिटल मार्केटिंग याच्याबद्दल आपण थोडंसं बोलूया. नावडेज साधारणतः 3-4 वर्षापासून डिजिटल मीडिया हा मार्केटिंगचा एक मेजर फोकस झालेला आहे. याचं रिझन असं की 5 वर्ष साधारणतः जर सकाळ न्यूजपेपर मध्ये आपल्याला ऍडव्हर्टाइजमेंट द्यायची असेल तर फ्रंट पेज फुल पेज ऍडव्हर्टाइजमेंटची कॉस्ट साधारणतः 50 लाखाच्या आसपास पडायची आणि ते 50 लाख रुपये दिल्यानंतर आपल्याला साधारणतः 200-300 कॉल्स इन अ डे आपल्याला मिळायचे. तेच आताचं करंट सिनारिओ जर पाहिला आणि जर सकाळला फुल पेज फ्रंट पेज ऍडव्हर्टाइजमेंट दिली तर कॉलिंगचा जो रेशो आहे तो 10% सुद्धा राहिलेला नाही. याच्याशिवाय जर आपण सकाळमध्ये फ्रंट पेज फुल पेज मेन एडिशनला जर ऍडव्हर्टाइजमेंट घेतली तर सकाळ न्यूजपेपर हा 2 इन्क्वायरीची सुद्धा गॅरंटी आपल्याला घेत नाही. हेच डिजिटल मार्केटिंग जर आपण पाहिलं याच्यामध्ये जर आपण एक्स अमाऊंट जर स्पेंड करत असेल तर या ठिकाणी गॅरंटेड मिनिमम आपण एक अप्रॉक्स अंदाज लावू शकतो की साधारणतः किती रिझल्ट अपेक्षित आहे. तो इन्क्वायरीचा असेल किंवा तो रीचचा असेल किंवा कन्व्हर्जनचा एक अप्रॉक्स रेशो आपण सांगू शकतो. आता आत्ताचा जर क्राऊड बघितला किंवा आत्ताच्या जर ऍक्टिव्हिटीज जर पाहिल्या तर सगळेजण जे आहे ते ईमेलवरती जेवढा टाइम स्पेंड करतात तर त्याच्या 3 पट जास्त टाइम तो सोशल मीडियावरती केला जातो. आपण एखादी जर गोष्ट घेतो तर तो इन्फ्लुएन्सर मार्केटिंग हा एक टॅब आहे. जर एखादी गोष्ट आपण परचेस करत असेल तर आपण इन्फ्लुएन्स बऱ्यापैकी झालेलो असतो ऑनलाईन मीडियाज मधून, मग ते गुगलवरती असो किंवा सोशल मीडियावरती असो. मी जर BMW 3 सिरीज घेतली असेल, 5 सिरीज घेतली असेल तर मी कोणाची तरी ती नेटवरती पाहिली असेल, त्याचा ब्लॉग वाचला असेल, कोणाची तरी रिव्ह्यूज वाचले असतील, कोणाची तरी फोटोग्राफ बघितले असेल. तर हा जो ऑनलाईनचा इम्पॅक्ट जो आहे तर तो सेल्सवरती खूप मोठ्या प्रमाणात पडलेला आहे. कसा पडलेला आहे ते कसं वर्किंग होतं ते आपण बघूया. डिजिटल मार्केटिंग म्हणजे एक्झॅक्टली व्हॉट. तर जे काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस असतात, तो कॉम्प्युटर असेल, टॅबलेट असेल, स्मार्टफोन असेल, सेलफोन असेल, बिलबोर्ड्स असतील, डिजिटल बिलबोर्ड्स असतील, तर या सगळ्यांवरती जे चॅनल्स असतील
त्या चॅनल्स वरती ब्रँडिंग करणं, ऍडव्हर्टायझिंग करणं म्हणजे डिजिटल मार्केटिंग. आता हे चॅनल्स कुठे आहेत? तर हे वेबसाईट्स आहे, सोशल मीडिया आहे, ईमेल्स आहेत, गेम्स वरती तुम्हाला पॉपअप मध्ये छोटे ऍडव्हर्टाइजमेंट्स बघायला मिळतात, मेसेजेस आहेत, SEO. तर हे सगळे जे चॅनल्स आहेत, या चॅनल्स वरती आपल्याला ऍडव्हर्टाइजमेंट किंवा मार्केटिंग आजकाल पाहायला मिळतं. तर डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? तर हे त्याच्या नावामध्येच आहे की डिजिटली प्लॅटफॉर्मवरती ज्या गोष्टींचं मार्केटिंग होतं दॅट इज डिजिटल मार्केटिंग. आता याच्यामध्ये 2 टाईप आहेत. एक तर आहे पुश डिजिटल आणि एक आहे पुल डिजिटल. पुश डिजिटल म्हणजे काय? की ज्या ठिकाणी रिक्वायरमेंट नसते, त्या ठिकाणी रिक्वायरमेंट जनरेट करायचं काम जे आहे, हे पुश डिजिटलमध्ये होतं. फॉर एक्झाम्पल, तुम्ही सोशल मीडियावरती किंवा नेटवरती जर एखादा टॉपिक ब्राउज करत असाल, तर तुम्हाला त्या टॉपिक पेक्षा काहीतरी वेगळी ऍडव्हर्टाइजमेंट किंवा वेगळा ब्लॉग तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. तर त्या ठिकाणी काय होतं की इंटरेस्ट जनरेट केला जातो, की तुमचं प्रोडक्ट सेल करण्यासाठी पुश केलं जातं. हे कुठे कुठे होतं? तर वेब सर्सेस वरती छोटे बॅनर्स असतात, त्या ठिकाणी होतं, ईमेल होतं, टेक्स्ट होतं. तर हे पुश डिजिटल, की एक रिक्वायरमेंट जनरेट करणं, तर त्याला आपण पुश डिजिटल म्हणतो. पुल डिजिटल म्हणजे काय? की ज्या ठिकाणी रिक्वायरमेंट आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही गुगलला किंवा सोशल मीडियावरती एखादी गोष्ट परचेस करायची असेल, ती तुम्ही सर्च केली, तर तुमचा जो सर्च आहे, तर त्या सर्चशी रिलेटेड तुम्हाला त्या ऍडव्हर्टाइजमेंट सगळ्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि त्या ठिकाणी मग तुम्ही तुमची इन्क्वायरी जनरेट करता आणि ती इन्क्वायरी आपल्या कंपनीजवळ मिळते. दॅट इज फुल डिजिटल. म्हणजे ज्या ठिकाणी रिक्वायरमेंट आहे तिथून त्या रिक्वायरमेंट, ज्यांची रिक्वायरमेंट आहे त्यांचा डेटाबेस गोळा करणं, दॅट इज फुल डिजिटल. तर हे मेजरली 2 भागामध्ये डिजिटल मार्केटिंग काम करतं. पोस्ट डिजिटल आहे आणि फुल डिजिटल आहे. तर साधारणतः डिजिटल मीडियाचं जर बिझनेस पाहायचा गेला तर आता सध्या ऑल ओव्हर इंडिया 302 मिलियन्स इंटरनेट युजर आहेत. 120 मिलियन हे फेसबुक युजर आहे. 100 मिलियन हे गुगल सर्च इंजिन यूज करतात. 22 मिलियन जे आहे हे ट्विटर यूज करतात आणि साधारणतः 213 मिलियन जे आहेत ते मोबाईलवरती पूर्ण ब्राउझिंग करतात. म्हणजे इट्स अ ह्यूज आणि खूप मोठा बिझनेस आहे. साधारणतः डिजिटल मार्केटिंग वरती ऑल ओव्हर द इंडिया जो पेड प्रमोशन करण्यात आलेलं आहे, ते 15,782 करोड रुपये 2020 मध्ये स्पेंड झालेलं आहे ऑल ओव्हर इंडिया. जवळजवळ 2019शी जर कम्पेअर केलं तर ते 15.3% ने ग्रो झालेलं आहे. आता हे सगळं याच्यामध्ये म्हणजे हा खूप मोठा डेटाबेस आहे. खूप जण डिजिटल मार्केटिंग करतात. तर याचं बेनिफिट आपण खूप चांगल्या पद्धतीने या मीडियातून घेऊ शकतो. आता डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेस कोणकोणत्या आहेत? व्हेकल्स कोणकोणत्या आहेत? फर्स्ट आहे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, दुसरं आहे सर्च इंजिन मार्केटिंग, तिसरं वेबसाईट ऍप्लिकेशन, ईमेल मार्केटिंग, बॅनर ऍड्स, मोबाईल मार्केटिंग, सोशल मीडिया मार्केटिंग अँड सोशल मीडिया मॅनेजमेंट. तर याच्यामध्ये डिजिटल मार्केटिंगचा अप्रोच कसा असतो? तर रीच, एंगेजमेंट, कन्व्हर्जन आणि इम्पॅक्ट. रीच म्हणजे लोकांपर्यंत पोहोचणं, म्हणजे लोकांची आपल्या प्रोडक्ट बद्दलची एंगेजमेंट क्रिएट करणं, त्यांच्याशी कम्युनिकेट करणं आणि सेल करणं. हे बेसिक फंडे आहेत डिजिटल मार्केटिंग मध्ये. आता फर्स्ट जो आपला चॅनल आहे एसीओ, आपण त्याच्याकडे जाऊया. एसीओ म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. गुगलला जे ट्रॅफिक असतं, तर ते ट्रॅफिक आपल्या वेबसाईटवरती रूट करणं, त्याच्यातून प्रोडक्ट सेल करणं, हा मेनली किंवा ब्रँड बिल्डिंग करणं, हा मेनली याचा ऑब्जेक्टिव्ह आहे. गुगल ऍडवर्ड्स कॅम्पेनच्या प्रोसेस काय आहे? तर गुगलचे कीवर्ड्स अनालिसिस करणं, प्लॅनिंग करणं, कॅम्पेन सेट करणं, त्याचं एक्झिक्युशन करणं, त्याचं रिपोर्ट अनालिसिस करणं आणि ऑप्टिमायझेशन करणं. तर हे 5 स्टेप्स आहेत गुगल ऍडवर्ड्स यूज करण्यासाठी. गुगलला जेव्हा तुम्ही सर्च करता की 4 BHK फ्लॅट इन बाणेर, तर हे अशा टाईपमध्ये तुम्हाला त्या ऍडव्हर्टाइजमेंट पाहायला मिळतात. हे गुगलच्या सर्च इंजिनमध्ये टॉपला 3 ऍडव्हर्टाइजमेंट आणि बॉटमला 3 ऍडव्हर्टाइजमेंट आपल्याला ब्राउझरवरती बघायला मिळतात. तर याच्यामध्ये 2-3 वेगळे व्हेरिएशन्स आहेत. फॉर एक्झाम्पल फर्स्ट जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे कोडनेम स्कायलाइट्स VTP रियालिटीची, तर याच्यावरती त्यांनी फॉर्म किंवा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला नाही. म्हणजे काय? तर या लिंकवरती जर आपण क्लिक केलं तर हे डायरेक्टली यांच्या वेबसाईटवरती जाणार. सेकंड मेथड आहे, यांनी या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि एक फॉर्म दिलेला आहे. म्हणजे काय? तर याच्यावरती कॉन्टॅक्ट नंबरवरती क्लिक केलं तर डायरेक्टली त्यांना कॉल जाणार.
या फॉर्मवरती जर क्लिक केलं तर अशा टाईपचा एक फॉर्म क्रिएट होतो. तर गुगल जे आहे, तर गुगलवरती आता फॉर एक्झाम्पल ह्या फॉर्मवरती जर क्लिक केलं तर आपल्याला अशा टाईपचा एक पॉपअप येतो. या पॉपअपमध्ये ऑटो मध्ये आपल्या सगळ्या डिटेल्स फिल होतात आणि सबमिट म्हटल्यानंतर ही इन्क्वायरी जी आहे, ही इन्क्वायरी आपली बॅकएंडला पडते आणि ही बॅकएंडची इन्क्वायरी जी आहे, या बॅकएंडच्या इन्क्वायरीमधून आपला सेल्स टीम जे आहे, ही सेल्स टीम फॉलोअप घेऊन त्याचं क्लोजिंग करू शकतो. हे जे आहे, हे कीवर्ड्स असतात. हे कीवर्ड्स गुगलच्या अल्गोरिदम मध्ये मॅच केलेले असतात. म्हणजे हे कीवर्ड जे सर्च केले तर ह्या कीवर्ड ज्या ज्या ऍड मध्ये वापरलेले आहेत त्या ऍड्स आपल्याला फर्स्ट ह्याच्यावरती दिसतात. त्याच्यानंतर आहे सोशल मीडिया मार्केटिंग आणि मॅनेजमेंट. याच्यामध्ये सोशल मीडियाचे जेवढे सगळे प्लॅटफॉर्म आहेत हे सगळे प्लॅटफॉर्म आपण यूज करू शकतो. साधारणतः 86% जे इंटरनेट वापरतात त्यातले 86% युजर्स जे आहेत ते सोशल मीडिया ऍव्हरेज एका पर्सनचं जर सोशल मीडियावरचा स्पेंड जर इन अ डे 24 आवर्स मधलं जर काउंट करायचं झालं तर तो 217 मिनिट म्हणजे 217 मिनिट्स इन अ डे हा त्याचा डेली स्पेंड असतो. म्हणजे साधारणतः 3.5 तास तो व्यक्ती सोशल मीडियावरती स्पेंड करतो. त्याच्यानंतर साधारणतः लास्ट 12 मंथ मध्ये हा पर्सेंटेज लेबर लोकांना फोन कर पोहोचलेत का बघा आधी म्हणा. साधारणतः लास्ट 12 मंथ मध्ये हा रेशो जो आहे हा 28% ने हाईक झालेला आहे. पुण्यामध्ये पुणे सिटीचे साधारणतः पुणे सिटी पासून 40 किलोमीटरचा जर रेडियस पकडला तर फेसबुक आणि इन्स्टावरती ऍक्टिव्ह मेंबर जे आहेत हे 57 लाख लोक आहेत. म्हणजे 57 लाख लोकांच्या डिव्हाइस मध्ये फेसबुक आहे आणि ते डेली यूज करतात. इट्स अ ह्यूज नंबर आणि बेनिफिट आपण चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो. तर याची प्रोसेस जी आहे सोशल मीडियाची ही 5 स्टेपमध्ये असते. रिसर्च अँड रायटिंग, पब्लिश कॉन्टेंट, सोशल ब्रॉडकास्ट, एंगेज अँड रेफर, रिपोर्ट अँड रिफाईन. आता याचं जे बायफर्गेशन आहे, रुटीन आपण जे सोशल मीडियाच्या पोस्ट करतो ह्याला 3-4 पद्धतीने आपण डिवाइड करू शकतो. हे सोशल मीडियाचे जे पोस्ट आहेत हे 2 पद्धतीने जाऊ शकतात. एक तर ऑर्गॅनिक आणि पेड प्रमोशन. ऑर्गॅनिक म्हणजे काय की सोशल मीडिया म्हणजे काय की आपलं ऑनलाईन ऑफिस असं आपण म्हणू शकतो की जे आपल्याला मेंटेन करायचं आहे प्रॉपर. तर ज्या ठिकाणी आपण रुटीन पोस्ट टाकत राहणं, काही पेड ऍक्टिव्हिटीज करणं, एंगेजमेंट वाढवणं हा आपला ऑब्जेक्टिव्ह असतो. ही एंगेजमेंट वाढवण्यासाठी किंवा जास्तीत जास्त आपले फॉलोअर्स वाढवण्यासाठी किंवा जास्तीत जास्त बेनिफिट घेण्यासाठी आपण 2-3 स्टाईलमध्ये आपण आपले पोस्ट डिवाइड करू शकतो. एक तर आहे फेस्टिव्ह पोस्ट. बरेच जण हे फेस्टिव्ह पोस्ट आपण करत राहतो. हे काही सॅम्पल्स आहेत आपण केलेले. त्याच्यानंतर आहे ब्रँड बिल्डिंग पोस्ट. ब्रँड बिल्डिंग म्हणजे काय की ब्रँड आपलं मार्केटमध्ये प्रॉपर प्रेझेंट करण्यासाठी आपल्या ब्रँडचे ज्या युएसपीज आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवणं. फॉर एक्झाम्पल आपल्या कंपनीचा एक्सपिरियन्स टोटल किती आहे तर 30+ इयर्सचा एक्सपिरियन्स आहे. किती लाख स्क्वेअर फीट त्यांनी आजपर्यंत डेव्हलप केलं आहे ते एका आर्टवर्कमध्ये टाकलेले आहे. दुसऱ्या आर्टवर्कमध्ये किती लाख स्क्वेअर फीट अंडर डेव्हलपमेंट आहे ते आहे. किती होम्स आपण डिलिव्हर केलेले आहेत त्याची एक पोस्ट आहे. तर ह्या सगळ्या ज्या आहेत इट इज अ ब्रँड बिल्डिंग ऍक्टिव्हिटी. ही दर 2 दिवसाच्या गॅपमधून आपण एक पोस्ट अपलोड करायची. ऑर्गॅनिकली ती ग्रुप शेअरिंग करायची, ती थोडीफार बूस्ट करायची जेणेकरून एंगेजमेंट वाढते. तर ह्या ब्रँड बिल्डिंगच्या पोस्ट आहेत. त्याच्यानंतर एंगेजमेंटच्या काही पोस्ट आहेत. द फॅमिली मॅन जी आता वेब सिरीज आहे फेमस, तर त्याला आपल्या प्रोडक्ट बेनिफिटला घेऊन कसं आपण मर्ज करू शकतो. तर ह्या अशा पोस्टमुळे एंगेजमेंट खूप वाढते. फॉर एक्झाम्पल चॅनल पार्टनर होतो ऐसा बिलकुल जेके जैसा. आता जेके आणि याची जोडी फार फेमस झालेली आहे सध्या. तर आपण याला ट्विट करून आपल्या प्रोजेक्टशी रिलेट केलेला आहे आणि ते आपण सोशल मीडियावरती वापरलेलं आहे. याचा पर्पज असतो की जास्तीत जास्त आपल्या पेजची एंगेजमेंट वाढवायची आणि ब्रँड बद्दल आपलं अवेअरनेस क्रिएट करायचं. तर ही एक मेथड आहे. किंवा हा आताचा जो एक सीन झाला होता तर त्याच्यावरती पण आपण काही केलं होतं. तर हे वेगळे वेगळे टॉपिक आणि वेगळे वेगळे पार्ट आहेत. त्या पार्ट्सला घेऊन आपण सोशल वरती पोस्ट करू शकतो. हे आहे प्रोडक्ट प्रमोशन. आपलं प्रोडक्ट काय बोलतो, आपला प्रोजेक्ट काय सांगतो त्याच्याबद्दलच्या पोस्ट आपण अपलोड करणं किंवा बूस्ट करणं. हे आहे रुटीन सोशल मीडिया मेंटेन करण्यासाठीचं. तर पेड ऍक्टिव्हिटी ज्या आहेत आता सोशल मीडियावरती साधारणतः तुम्ही 3 ते 4 वेळा फेसबुक किंवा इन्स्टावरती 3 ते 4 वेळा स्क्रोल केलं तर एक असं काहीतरी ऍडव्हर्टाइजमेंट दिसते तुम्हाला की ज्याचं पेज तुम्ही लाईक केलेलं नसतं. तर त्या ऍडव्हर्टाइजमेंटच्या खाली स्पॉन्सर्ड दिसते. हे स्पॉन्सर्ड म्हणजे पेड ऍडव्हर्टाइजमेंट असते.
तर या टाईप ऑफ पेड ऍडव्हर्टाइजमेंट आपण करू शकतो. तर हे आहे फॉर एक्झाम्पल, तुम्ही हे जर सपोज तुमचं फेसबुकचं पेज असेल, 3 ते 4 वेळा स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला एखादी ऍडव्हर्टाइजमेंट कंपल्सरी दिसतेच. इथे आहे किंवा इथे राईट हँड साईडला पण 2-3 ठिकाणी दिसते. किंवा मार्केट प्लेस जे आहे, या मार्केट प्लेस वरती पण तुम्हाला ही ऍडव्हर्टाइजमेंट या ठिकाणी डिस्प्ले होते. आता या ऍडव्हर्टाइजमेंट्स वरती जर क्लिक केलं तर जसं Google आपल्याला एक पॉपअप येतो, तसंच आपण की इन्क्वायरी केली की याचे डिटेल्स जे आहेत ते आपल्याला बॅकएंडला पडते आणि तिथून पुढे आपल्या सेल्स टीमची प्रोसेस चालू होते. हे सोशल मीडिया जे आहे हे डिलिव्हरी मेथड 3 आहेत. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह जे आहेत हे वेगळे वेगळे आहेत. एक आहे CPM, कॉस्ट पर इम्प्रेशन, दुसरं आहे PPC आणि तिसरं आहे CPA. की CPM म्हणजे काय, की फक्त ऍडव्हर्टाइजमेंट दाखवणं. म्हणजे आता तुम्हाला हे जी स्पॉन्सर्ड साईट दाखवली आता या ठिकाणी, तर याच्यामध्ये 2-3 टाईपच्या ऍडव्हर्टाइजमेंट्स होतात. एक तर फक्त ऍडव्हर्टाइजमेंट दाखवणं, एक आहे याच्यातून इन्क्वायरी जनरेट करणं, तिसरं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर वेबसाईटला रूट करणं. तर यालाच इनडायरेक्टली आपण काय म्हणतो CPM, PPC आणि CPA. तर ऍड दाखवण्यासाठी एक वेगळी कॉस्ट लागते. पण पेपर क्लिक म्हणजे त्या ऍडवरती क्लिक केल्यानंतर जी वेबसाईटला रूट होते त्याला एक वेगळी कॉस्ट लागते. आणि CPA जे आहे म्हणजे लीड जनरेशनची ऍडव्हर्टाइजमेंट, त्याला वेगळी कॉस्ट पडते. त्याच्या कॉस्ट पण मी समोर पुढे डिफाईन केलेले आहे. सोशल मीडिया नंतर आहे ईमेल मार्केटिंग आणि त्याच्या प्रोसेस. हे तर हे सगळ्यांना नोनच आहे. ईमेल बिल्ड आहे, क्रिएट करणं आहे, सेंड आहे, त्याचं ट्रॅकिंग करणं आहे. सुद्धा एक डिजिटल मार्केटिंगचा पार्ट आहे, ज्याच्यातून खूप सारे लीड्स आणि खूप सारा सेल्स जनरेट होऊ शकतो. तिसरं आहे मोबाईल मार्केटिंग. मोबाईल मार्केटिंग मध्ये SMS आहे, व्हॉट्सअप कॉल आहे, व्हॉट्सअप आहे, व्हॉइस कॉल आहे किंवा मिस कॉल आहे. मिस कॉल जनरली रुरल एरियाज मध्ये युज केला जातो. SMS थोडंसं आउटडेटेड झालेलं आहे. व्हॉट्सअप आणि व्हॉइस कॉल हे दोन्ही आता चांगले हे करतात. व्हॉइस कॉल शक्यतो पॉलिटिकल बॅकग्राऊंडला जास्त युज होतो. व्हॉट्सअप इट्स अ गुड मीडिया इन राईट नाउडेज. तर व्हॉट्सअपला खूप चांगला रिस्पॉन्स पण येतो. मे बी बरेचदा SMS आपण इग्नोर करू शकतो, पण व्हॉट्सअपला आलेला मेसेज बरेचदा इग्नोर होत नाही. त्याच्यानंतर वेबसाईट जे आहे, तर वेबसाईटमध्ये पण खूप साऱ्या गोष्टी असतात. वेबसाईट मधले हे सारे पार्ट्स आहेत. कंटेंट मॅनेजमेंट सिस्टीम, ई कॉमर्स, वेबसाईट शॉप. तर वेबसाईटशी रिलेटेड पण खूप साऱ्या गोष्टी आपल्याला करता येऊ शकतील, ज्याच्यामध्ये कंटेंट स्ट्रॅटर्जी आहे, इन्फॉर्मेशन आर्किटेक्चर आहे, फंक्शनॅलिटी आहे, त्याचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत ज्याला ब्राउझर कॉम्पॅबिलिटी म्हणतो. म्हणजे आजकाल डेस्कटॉपवरती खूप जण वेबसाईट्स बघत नाहीत, पण मोबाईलवरती बघतात. तर ते सगळ्या प्लॅटफॉर्मवरती ती युजर फ्रेंडली राहिली पाहिजे. ब्राउझर कॉम्पॅबिलिटी, त्याच्यानंतर युजर इंटरफेस आहे, युजेबिलिटी अँड ऍक्सेसिबिलिटी आहे. हे सगळे गोष्टी ज्या आहेत हे वेबसाईट डेव्हलपमेंट प्रोसेसमध्ये जातात. तर साधारणतः MA मध्ये जास्तीत जास्त रिअल इस्टेटचे बिझनेस आहेत. तर त्याच्या काही फॅक्ट्स अँड फिगर्स जे आहेत ते आपण इथे दिलेले आहेत. साधारणतः रिअल इस्टेटच्या प्रोजेक्टसाठी ऑनलाईन किंवा डिजिटल मार्केटिंग जर करायचं असेल तर त्याला ओव्हरऑल प्रोजेक्टची जी कॉस्ट आहे त्याच्या 3 to 5% साधारणतः स्पेंड केलं पाहिजे. त्याच्यामध्ये ऑनलाईन किती आणि ऑफलाईन किती, तर डिजिटल मार्केटिंगमध्ये 70% आणि ऑफलाईन मार्केटिंगसाठी 30% साधारणतः स्पेंड केलं पाहिजे. ऑफलाईन मध्ये कोणत्या गोष्टी येतात, तर होर्डिंग्स, न्यूजपेपर, साईड ब्रँडिंग, वेबबोर्ड्स, रेफरल्स किंवा रिव्ह्यू आहे. ऑनलाईन मध्ये कोणत्या गोष्टी येतात, सोशल मीडिया पेड्स आहेत, गुगल ऍड्स आहेत, गुगल डिस्प्ले ऍड्स आहेत, युट्यूब आहे, प्रॉपर्टी पोर्टल आहे किंवा पेड ORM आहे. ORM म्हणजे ऑनलाईन रेप्युटेशन मॅनेजमेंट. एखाद्या कंपनीबद्दल मला काही माहिती असेल, तर माहिती हवी असेल तर आपण काय करतो, गुगल करतो आणि त्या कंपनीबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन जाणून घेतो किंवा सोशल मीडियावरती जाऊन त्यांचे पेजेस बघतो. तर ही जी इन्फॉर्मेशन आपण गेन करतो आणि एखाद्या कंपनीबद्दल त्याची लेवल जी डिसाईड करतो, दॅट इज कॉल्ड ORM, ऑनलाईन रेप्युटेशन मॅनेजमेंट. आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण ऑनलाईन मार्केटिंग मध्ये करू शकतो. साधारणतः जे लीड जनरेशन आपण ऍक्टिव्हिटीज करतो रिअल इस्टेटसाठी, तर वेस्ट पुणे जर कन्सिडर केला, साधारणतः बाणेर, बालेवाडी हा साधारणतः जर एरिया कन्सिडर केला तर एका लीडची जी कॉस्ट आहे, एक लीड म्हणजे एक इन्क्वायरी, त्याची कॉस्ट आहे 300 रुपये, 700 रुपये. ईस्ट पुणे जर बघितलं तर कल्याणनगर, कोरेगाव पार्क हा एरिया सगळा आहे, तर त्याची लीड कॉस्ट साधारणतः 200 to 500 लीड कॉस्ट आहे ईच. त्याच्यानंतर सेंटर पुणे जो आहे, शिवाजीनगर, डेक्कन, मॉडेल कॉलनी हा एरिया आहे,
तिथली एका इन्क्वायरीची कॉस्ट जी आहे ती 500 ते 900 रुपये पर लीड असते. आता साधारणतः याचा रिस्पॉन्स रेशो कसा असतो, तर 100 इन्क्वायरीज जर आपल्याकडे आल्या तर त्याच्यातल्या 10 to 15% ज्या आहेत ह्या ऑथेंटिक असतात, पॉझिटिव्ह असतात. त्याच्यानंतर त्याच्यातून साईट व्हिजिट जी होती ती साधारणतः 3 to 5% साईट व्हिजिट आपल्या होऊ शकतात आणि कन्व्हर्जन रेशो जो आहे हा साधारणतः 0.5 to 1% असतो. हा ऍव्हरेज मिनिमम रेशो आहे ऍज पर आवर एक्सपिरियन्स, जर आपल्या प्रोडक्टची स्ट्रॅटर्जी जर परफेक्ट असेल तर. आणि हा जो रेशो आहे हा रेशो कम्प्लिटली डिपेंड आहे आपल्या कॉम्पिटेटिव्ह अनालिसिस, आपलं प्रोजेक्ट कॉन्फिगरेशन, आपल्या काय आहे, लोकेशन काय आहे, आपला प्रोजेक्ट कसा आहे आणि आपलं ब्रँड इमेज मार्केटमध्ये काय आहे याच्यावरती हा रेशो कम्प्लिटली डिपेंड असतो. 500 रुपये लीड कॉस्ट जर आपण पकडली तर साधारणतः 200 इन्क्वायरीज आपल्याला मिळतील 1 लाख रुपयामध्ये. त्यातल्या 30 इन्क्वायरीज ज्या आहेत हे आपल्या पॉझिटिव्ह लीड्स होऊ शकतात. त्या 30 इन्क्वायरीज मधील 10 इन्क्वायरीची साईट व्हिजिट आपल्याला होईल आणि त्याच्यातून लुकिंग इन्फॉर्म आपल्याला मिळालंच पाहिजे. आता हे झालं लीड जनरेशन ऍडव्हर्टाइजमेंटचं रिझल्ट. याच्या व्यतिरिक्त याचं बेनिफिट काय आहे तर डायरेक्ट वॉकिंग्स पण होतात. फॉर एक्झाम्पल आपल्याला जॅगोर गाडी घ्यायची असेल आणि आपण फेसबुकला जॅगोरची ऍड पाहिली तर आपण तिथे इन्क्वायरी देणार नाही, तर आपण आपलं नियर बाय शोरूम व्हिजिट करणार आणि तिथे जाऊन त्याचे डिटेल्स घेणार. तर अशा टाईपचं बेनिफिट आपल्याला त्याच्यातून प्रोजेक्टचा अवेअरनेस वाढतो. फॉर एक्झाम्पल मला जरी रिक्वायरमेंट नसेल तर मी आणखी 4 व्यक्तींना सांगणार की हा प्रोजेक्ट किंवा हा प्रोडक्ट चांगला आहे, तुम्ही तिथून बाय करू शकता. त्याच्यानंतर ब्रँड बिल्डिंग एक होते. तर हे आणि सोशल मीडिया हा पूर्णपणे सिनारिओ मी तुम्हाला सांगितला आहे. तर याच्यामध्ये जर तुम्हाला काही क्वेरीज असतील तर प्लीज तुम्ही विचारू शकता. अमोल, तू लोकांचा वर्षभराचा कॉन्ट्रॅक्ट वगैरे घेतो का डिजिटल मार्केटिंगचा? हा घेतो ना सर. मग भेटूया आपण एकदा ऑफिशियली. आता आपण 50दा भेटलो पण वार्षिक काही केलं नाही आपण. करेक्ट करेक्ट. तर ते कसं असतं जरा काही म्हणजे माझ्यासाठी म्हणून मी जनरल प्रश्न विचारलाय, लोकांनाही कळेल येस की व्हॉट यू डू. इयरली जर प्लॅन एखादा तुझ्याकडे असेल तर इंडस्ट्री वाईज वेगवेगळा असतो की साधारण काय ते जरा गाईड करा. सगळ्यात महत्वाचं जे आहे इयरली जर प्लॅन करायचं असेल तर याच्यामध्ये 2 ते 3 गोष्टी आपल्याला डिवाइड कराव्या लागतील. जसं की डिजिटल मार्केटिंग मध्ये 2 मेजर रूट आहेत. एक आहे गुगल सर्च इंजन आणि सेकंड आहे सोशल मीडिया मार्केटिंग. आता सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन हा सगळ्यात पहिला जो पार्ट आहे हा आपल्याला करावा लागतो. सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन की आपले सोशल मीडिया पेजेस जर नसतील तर ते क्रिएट करणं. बरेचदा काय असतं की फेसबुक असतं, इन्स्टा असतं पण लिंक्डइनचं पेज नसतं किंवा युट्यूबचं पेज नसतं. तर सोशल मीडिया सगळे जे आहेत तर याचं व्यवस्थित ऑप्टिमायझेशन करणं, त्याच्यावरती योग्य ती इन्फॉर्मेशन फिल करणं, योग्य तो कॉन्टॅक्ट नंबर सगळ्या ठिकाणी मेंटेन करणं. तर हा ऑप्टिमायझेशनचा एक पार्ट आला. गुगल सर्च इंजिनला काय करावं लागेल, आपल्याला आपली वेबसाईट व्यवस्थित प्रॉपर डेव्हलप लागेल, त्याचा एसईओ करावं लागेल आणि त्या एसईओचं ट्रॅकिंग मंथली आपल्याला ठेवावं लागेल की कोणते कीवर्ड्स आता ऑनगोईंग चांगले काम करतायत ते कीवर्ड्स आपल्या वेबसाईटमध्ये मंथली किंवा दर 2 महिन्याने आपल्याला ते इम्प्लिमेंट करावे लागतील. तर इट्स अ ऑनगोईंग प्रोसेस. आता सोशल मीडिया मार्केटिंग मध्ये एकदा ऑप्टिमायझेशन झाल्यानंतर आपल्याला आपले डिजिटल मार्केटिंगचे ऑब्जेक्टिव्ह ठरावे लागतील की आपल्याला डिजिटल मार्केटिंग मधून काय अपेक्षित आहे. आपल्याला सेल्स डेव्हलप करायचं आहे, आपल्याला ब्रँड डेव्हलप करायचं आहे, आपल्याला 2 प्रोजेक्ट सोल्ड आउट करायचे आहेत की आपल्याला ब्रँड बिल्डिंग करायचं आहे. तर याच्यामध्ये हे ऑब्जेक्टिव्ह जे आहेत हे आपल्याला पेड ऍक्टिव्हिटीसाठी कामी येतात. आणि सेकंड जे आहे ब्रँड बिल्डिंगसाठी जे ऑर्गॅनिकली आपले फ्री पोस्टिंग असतात त्या पोस्ट करत राहणं, ग्रुप शेअरिंग करणं, ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो आपण. इयरली जर प्लॅन करायचं म्हटलं तर क्वार्टरली आपण त्याचा प्लॅन करू शकतो की पहिल्या 3 मध्ये येणारे सगळे फेस्टिव्ह पोस्ट, त्याच्यानंतर पहिल्या 3 मध्ये आपल्याला कोणते कॅम्पेन्स करायचे आहेत, त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, ते ऑब्जेक्टिव्ह आपले टार्गेट काय आहे, आपल्याला किती फ्लॅट्स विकायचे किंवा किती प्रोडक्ट विकायचे, त्याच्या रिव्हर्स कॅल्क्युलेशन मध्ये आपण त्या 3 महिन्याचा प्लॅन करू शकतो. असं डायरेक्टली क्वार्टरली आपण प्लॅन करून ते इयरली याच्यामध्ये बसवू शकतो. एमईएत कोणाकोणाचं काम करतोय डिजिटल मार्केटिंग काम?
हा सर, एमईए मध्ये तेजराज सरांचं काम करतोय, भागवत सरांचं काम बऱ्यापैकी केलेलं आहे. त्याच्यानंतर विक्रम गायकवाड सरांचं पण काम आहे. भरपूर आहे सर काम. एमईएचा अर्थात खूप सपोर्ट मिळाला. 6 ते 7 वर्षापासून एमईएशी कनेक्टेड आहे. प्रत्येक अडीअडचणीला प्रत्येक जण सोबत उभे असतात. कधी कामं नसतील तरी कामं म्हणजे बोलायला पण लागत नाही, पण आपल्याकडे प्रोजेक्ट येऊन जातात ऑटोमॅटिक. अमोल, येस सर. साधारणतः की डिजिटल मार्केटिंगला सगळ्यांचेच काही जास्त बजेट नसतं, ज्यांचं काही रेग्युलर बजेट आहे, साधारणतः किती पोस्ट महिन्याला व्हाव्यात असं सजेस्ट करशील? एक साधारणतः सर आठवड्यातून 2 पोस्ट तरी जाणं गरजेचं आहे मिनिमम. म्हणजे पेजची एंगेजमेंट राहते, पेज डेड नाही होत. म्हणजे साधारणतः 8 to 10 पोस्ट तरी मंथली केल्या पाहिजेत पेजवरती. पण मग वीकली 2 केलं तर लोक बोर होणार नाही का, एवढे सगळे पोस्ट सतत येत राहिले तर? सर त्यासाठी जे आता दाखवलं की आपण कोणत्या कशा टाईपच्या पोस्ट करतोय. जर फॉर एक्झाम्पल फक्त फेस्टिव्ह पोस्ट आपण करत बसलो, लोक 100% बोरच होणार. काही इंटरॅक्टिव्ह पोस्ट करणं किंवा लाईव्ह फोटो शेअर करणं, काही ऑफिसमध्ये काही गोष्टी आपण सेलिब्रेट केल्या असतील त्याच्या पोस्ट शेअर करणं, किंवा कस्टमर साईटचे काही व्ह्यूज टाकणं, तर ते लेटेस्ट अपडेट्स टाकणं. तर आपण जेवढे इंटरॅक्टिव्ह पोस्ट आपण टाकू तेवढी ती एंगेजमेंट वाढत जाते. फक्त फेस्टिव्ह पोस्ट केल्या किंवा रुटीन जर फक्त डिझाईन केलं आणि टाकलं तर त्याच्यामुळे पेजचं एंगेजमेंट वाढणार नाही किंवा व्ह्युअरशिप सुद्धा वाढणार नाही. ठीक आहे, गुड. अजून कोणाला काही क्वेश्चन्स आहेत काय, म्हणजे ऑडियन्स मधून? मला एक क्वेश्चन आहे, विचारू का? हा विचारू ना सर. मला एक विचारायचंय, जसा आपण जेव्हा लार्जर ह्याच्या मध्ये जातो, मोठ्या लेवलच्या ऍडव्हर्टायझिंग मध्ये, तेव्हा आपण पेपर ऍड आणि बाकीच्या ऍड वरती आपण थोडं कंट्रोल ठेवू शकतो. आता अमोल आपल्या जवळचे आहे म्हणून नाही, पण आपण दुसऱ्या एजन्सीला कुठे डिजिटल मार्केटिंग दिलं तर त्याचा चेक, त्याचा एक्सपेंडिचर हा क्रॉस चेक कसा करता येऊ शकतो? बाकी पेपरला कसा क्रॉस चेक करताना माहितीये, ह्या तारखेला दिले ऍड किंवा होल्डिंग्स दिल्या किंवा रेडिओ दिला तर आपल्याला कळतं. तरी तर डिजिटल मार्केटिंग मध्ये तो टेलिकास्ट करतो, म्हणजे जे काय ब्रॉडकास्ट करतो ऍड, त्याच्यावरचा चेक आणि हिशोब हा कसा ठेवला जायला पाहिजे जर ह्यूज लेवलला आपण सुरू केलं डिजिटल मार्केटिंग तर? हा, याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक तर आपला जो कोणी हँडल करणार असेल आपल्या ऑफिसमधून, त्याच्याकडे पेजची ऍडमिन ऑथॉरिटी घ्यायची. एकदा का पेजची ऍडमिन ऑथॉरिटी असेल तर सगळ्या ऍड आणि त्याच्यावरती किती अमाऊंट स्पेंड झालेली आहे तो सगळा रिपोर्ट आपल्याला फेसबुकवरती बघायला मिळतो. आणि फेसबुक हे इन्स्टाच आहे, त्यामुळे इन्स्टा आणि फेसबुक दोन्ही ठिकाणी झालेला स्पेंड आपल्याला त्या ठिकाणी फेसबुकवरती मिळू शकतो. जर ती गोष्ट करता येत नसेल तर एजन्सीला वी कॅन आस्क की तुम्ही मंथली रिपोर्ट द्या, जे काही कॅम्पेन केलेला आहे त्याचा रिपोर्ट द्या. त्या रिपोर्टमध्ये त्यांच्याकडून फेसबुकचे स्क्रीनशॉट्स मागवायचे. फॉर एक्झाम्पल आम्ही आमच्या क्लायंटसाठी काय करतो की मंथली बिल रेज करताना सगळे स्क्रीनशॉट शेअर करतो, जे लाईव्ह स्क्रीनशॉट असतात, जेवढं स्पेंड झालेलं आहे ती अमाऊंट त्या ठिकाणी डिस्प्ले करते. तर तो रिपोर्ट जर मिळाला आपल्याला विथ स्क्रीनशॉट तर तो कम्प्लिटली ऑथेंटिक असतो. हा एक वे आहे. आणि सेकंड वे, जर ऍडमिन ऑथॉरिटी मिळाली तर तुम्ही कधीही ते क्रॉस चेक करू शकता. ओके, थँक्यू अमोल. थँक्यू. थँक्यू सर. हॅलो अमोलजी. येस सर. आपल्याला अजून एक क्वेश्चन आलेला आहे, तो असा आहे की युट्यूबचा कसा वापर होऊ शकतो ऍडव्हर्टायझिंग साठी? दिशा म्हणून आहेत, त्यांनी हा प्रश्न विचारलेला आहे. आता सध्याला युट्यूब खूप चांगलं आहे प्रमोशन ऍक्टिव्हिटीसाठी. फक्त त्याच्यामध्ये आपल्याला व्हिडिओज म्हणजे व्हिडिओ क्रिएशन हा जो पार्ट आहे तो करावा लागतो आणि तो थोडासा कॉस्टली आहे. त्यामुळे त्याचा वापर जो आहे युट्यूबचा छोटे बिझनेस मध्ये कमी होतो आणि मोठ्या बिझनेस मध्ये लार्जर प्रमाणामध्ये होतो. युट्यूबच्या ऍड ज्या आहेत 100% त्या फायद्याच्या आहेत. त्याच्यामध्ये 2 टाईप आहेत, एक नॉन स्किपेबल आणि एक स्किपेबल. नॉन स्किपेबल जे आहे ते थोडंसं कॉस्टली जातं, स्किपेबल जे आहेत त्या थोड्याशा कॉस्ट इफेक्टिव्ह जातं. आता याच्यामध्ये युट्यूबचा ऍडव्हर्टाइजमेंटचं बेनिफिट तुम्ही फक्त कधी घेऊ शकता, जेव्हा तुमचा कंटेंट खूप स्ट्रॉंग असेल तेव्हा. जर आपण आपला कॉन्टेंट स्ट्रॉंग जर नसेल तर आपल्याला त्याचा रिझल्ट जास्त चांगला मिळणार नाही युट्यूबमध्ये. युट्यूबच्या ऍडव्हर्टाइजमेंटचं कॉस्टिंग जे आहे ओव्हरऑल जर बघितलं तर सोशल मीडियाचं जे आहे फेसबुक, इन्स्टापेक्षा जास्त कॉस्टिंग तुमचं युट्यूबचं आहे. आणि तसा जर तुम्हाला रिझल्ट हवा असेल तर त्याच्यासाठी क्वालिटी कॉन्टेंट डेव्हलप करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला जे काही तुमचं
सेकंदाची 30 सेकंदाची जी ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला युट्यूबवरती टाकण्यासाठी बनवायची ती फार इफेक्टिव्ह आणि छान बनली पाहिजे, शॉर्ट अँड स्वीट बनली पाहिजे, तेव्हा तुम्हाला त्याचा इम्पॅक्ट मिळू शकेल. युट्यूबवरती दुसरी गोष्ट आहे की खूप साऱ्या लोकांनी आता चॅनल क्रिएट केलेली आहेत, खूप एंगेजमेंट कॉन्टेंट युट्यूबवरती टाकला जातो आणि त्याचे व्ह्युअरशिप वाढले की गुगल आपल्याला पे करतं त्यासाठी आणि आपल्या व्हिडिओवरती तिथे ऍडव्हर्टाइजमेंट टाकतो. हा एक रेव्हेन्यू जनरेशन वेगळा मॉडेल आहे. दोन पार्ट आहे की एक आपलं बिझनेस प्रमोट करणं, ज्या ठिकाणी व्ह्युअरशिप एखाद्या व्हिडिओवरती जास्त असेल तर त्याच्या व्हिडिओच्या इन बिटवीन आपली ऍडव्हर्टाइजमेंट दाखवली जाते. दुसरी गोष्ट एक रेव्हेन्यू जनरेशनचं जे मॉडेल आहे ते खूप सारे यंगस्टर्स वापरतात. फॉर एक्झाम्पल फूड ब्लॉगर्स असतील, ट्रॅव्हल ब्लॉगर असतील, तर ते वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जेव्हा व्हिजिट करतात तेव्हा त्या ठिकाणचे व्हिडिओज कॅप्चर करून छान पद्धतीने त्याला डेव्हलप करून ते युट्यूबवरती टाकतात. त्याची व्ह्युअरशिप वाढली की त्या ठिकाणी गुगल ऍडव्हर्टाइजमेंट डिस्प्ले करतं आणि त्याचं रेव्हेन्यू जे आहे त्या युट्यूब ओनर त्या पेज ओनर सोबत शेअर करतात. तर हे डिफरंट टाईप आहेत. बट येस, युट्यूब हा खूप इफेक्टिव्ह मीडिया आहे ऍडव्हर्टायझिंगसाठी. फक्त त्या ठिकाणी क्वालिटी कॉन्टेंट याच्यावरती जास्तीत जास्त आपला रेव्हेन्यू जनरेट होऊ शकतो किंवा सेल जनरेट होऊ शकतो. थँक्यू अमोलजी. थँक्यू सर. म्हणजे एक प्रश्न होता सर, विचारू? आता मी पाहिलं तुमचे हे, तर तुमच्या ज्या आता ऍड्स होत्या ना बऱ्यापैकी बिल्डर्स किंवा बिल्डिंग रिलेटेड होत्या. येस तर बेसिकली माझा व्यवसाय फॅब्रिकेशन मध्ये काम करतो मी. तर सर. फॅब्रिकेशन साठी काय प्रोडक्ट किंवा कसं त्याचा किती इफेक्ट होतो? कारण आमची जी मार्केटिंग आता पद्धत आहे आतापर्यंत आमचं माउथ पब्लिसिटीनेच काम चाललेलं आहे आतापर्यंत. येस. आणखीन कधी डिजिटल मार्केटिंग किंवा मार्केटिंगसाठी आम्ही माणूस वगैरे कधी आपण नाही केला. पण आता ते आम्हाला करावं लागेल का आणि कसं करता येईल त्याला? करेक्ट सर. आता बरेचदा आपण टीव्ही सोशल मीडियावरती सिमेंटच्या ऍडव्हर्टाइजमेंट बघतो, अंबुजा सिमेंट असेल किंवा पॉलिकॅब असेल त्याच्या ऍडव्हर्टाइजमेंट बघतो. आता याच्यामध्ये पार्ट आहे की तुमचा B2B बिझनेस आहे, बिझनेस टू बिझनेस तुमचा आहे, B2C नाही. तरी देखील जे मोठे ब्रँड्स आहेत हे ऍडव्हर्टाइजमेंट करतात. याचं एक कोर रिझन आहे की ते ब्रँड बिल्ड करतात. पॉलिकॅब असेल किंवा सिमेंटचा एखादा ब्रँड असेल. आता कस्टमर जो आहे हा स्वतः जाऊन ते प्रोडक्ट कधी परचेस नाही करत, बट कस्टमर कॉन्ट्रॅक्टरला सांगतो की आमच्या घरामध्ये हे प्रोडक्ट हवंय म्हणून. तर हा इम्पॅक्ट जो आहे, हा इफेक्ट जो आहे हा ब्रँडचा पडतो. जर आपल्याला ब्रँड डेव्हलप करायचं असेल तर आपल्याला ह्या सगळ्या मीडियाज कॅटर कराव्याच लागतील. सोशल मीडिया असेल किंवा गुगल इंजिन असेल किंवा आपली वेबसाईट असेल, ह्या सगळ्या मीडियाजमध्ये आपण इफेक्टिव्हली प्रेझेंट राहणं फार गरजेचं आहे. तर जे तुम्हाला म्हटलं की यामुळे ब्रँड बिल्ड होतो आणि बिझनेस टू बिझनेस आणि B2B आणि B2C दोन्हीसाठी पण हे मीडिया जे आहेत हे इफेक्टिव्ह आहेत. आणि शिवाय याच्यामध्ये जरी B2B असेल तर याच्यामध्ये तुम्ही लीड जनरेट करू शकता, इन्क्वायरी जनरेट करू शकता. आता सोशल मीडियामध्ये खूप सारे फिल्टर्स असतात, ज्या फिल्टर्स थ्रू तुम्हाला जो एक्झॅक्ट कस्टमर आहे, जो एक्झॅक्ट TG आहे त्या TG पर्यंत पोहोचू शकता तुम्ही. आता हा तुमचा मोबाईल डिव्हाइस जो आहे याच्यामध्ये काय होतं की तुम्ही तुमचं गुगलचं अकाउंट साइन इन करता, एक अकाउंट करता किंवा 2 अकाउंट करता आणि गुगल काय करतं की तुमचं एक ऑनलाईन पोर्टफोलिओ क्रिएट करतं बॅकएंडला. म्हणजे तुम्ही कुठे व्हिजिट करता, तुम्ही काय सर्च करता, कुठल्या लोकेशनला राहता, तुमचे इंटरेस्ट काय, तुम्ही काय करता, तुमची पोझिशन काय आहे, याचा एक कम्प्लीट पोर्टफोलिओ जो आहे हा तुमचा मोबाईल डिव्हाइस याच्या बॅकएंडला पडलेला असतो. आता एखादा ऍडव्हर्टायझर, फॉर एक्झाम्पल तुमची कंपनी असेल, ही ऍडव्हर्टायझर जेव्हा ऍडव्हर्टाइज करतो तेव्हा तुमच्या टार्गेट ऑडियन्स, टार्गेट कस्टमर किंवा टार्गेट कन्झ्युमर जो आहे त्या टार्गेट कन्झ्युमरचा इंटरेस्ट काय आहे, त्याच्या हॉबीज काय आहे, तो कोणत्या प्लेसेस व्हिजिट करतो, हे जे फिल्टर आहेत हे फिल्टर आपण सोशल मीडियामध्ये लावले की तुमच्या एक्झॅक्ट TG पर्यंत आपली ऍडव्हर्टाइजमेंट आपण पोहोचू शकतो. मग तो B2B असो किंवा B2C असो. आता तुमच्या बिझनेससाठी 2 गोष्टी आहेत, एक तर आहे ब्रँड बिल्डिंग जी लॉंग प्रोसेस आहे आणि सेकंड आहे लीड जनरेशन असेल किंवा बिझनेस डेव्हलपमेंट असेल. या दोन्हीसाठी तुम्ही डिजिटल मार्केटिंगचा यूज करू शकता. धन्यवाद अमोलजी. थँक्यू सर. अमोलजी, विनोद बांगर बोलतोय. येस सर. आपली जी पर लीड जनरेशनची जी कॉस्ट असते येस तर ती फर्स्ट थिंग तर मॉडरेट कशी ठेवायची किंवा आपल्याला कमीत कमी कॉस्ट मध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल? आणि माझा सेकंड प्रश्न असा आहे
की आपला जो ROI आहे म्हणजे एक्स अमाऊंट आपण स्पेंड केलेले आहे तिथे, तर तो ROI आपल्याला त्याच्यातून कसा मिळतो? ओके. आता फर्स्ट क्वेश्चन जो आहे तुमचं, तर डिजिटल मार्केटिंगमध्ये त्याला कॅपिंग करता येतं की या अमाऊंटच्या पेक्षा जास्त आपण स्पेंड नाही करायचं. जेव्हा एक ऍड मॅनेजरमध्ये ऍड सेट करतो आपण, त्या ठिकाणी आपण त्या कॅपिंग लावू शकतो. फॉर एक्झाम्पल, या एरियामध्ये मला ऍड करायचे पण 500 रुपीज किंवा 1000 पेक्षा जास्त गेली नाही पाहिजे. तर हे जर फिल्टर लावले तर आपण आपली जी लीडची कॉस्ट आहे ती आपण कंट्रोल करू शकतो. तर याच्या व्यतिरिक्त सांगितलं की कॉन्टेंट जो आहे हा खूप मेजर आणि महत्वाचा पार्ट आहे. त्याच्यामध्ये तुमचं एक आर्टवर्क आहे, व्हिज्युअल. तुमचं व्हिज्युअल जेवढं अट्रॅक्टिव्ह असेल, हे पल्स गेम आहे, गॅमलिंग आहे. जेव्हा तुम्ही स्क्रोल करत राहता, एखादी गोष्ट आवडली तर तुम्ही थांबता, नाही तर ती नेक्स्ट जाते. तर त्या ठिकाणी तुमचं आर्टवर्क जेवढं अपिलिंग, सुंदर असेल, तुमचे वर्डिंग जेवढे अट्रॅक्टिव्ह असतील, तर तेवढा त्याचा रिस्पॉन्स रेशो जास्त वाढतो आणि तेवढी लीड कॉस्ट तुमची कमी होते. तर हा लीड कॉस्टचा विषय आहे. दुसरा क्वेश्चन तुम्ही प्लीज रिपीट करता का? मला लक्षात नाही. आपला ROI जो आहे, हा ROI आपण कसा ट्रॅक करायचा? रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जो आपण लीड जनरेशनसाठी जेवढे खर्च करतो, तर हा. त्याचा ROI आपल्याला कसा मिळतोय, तर तो कसा आणि कुठे ट्रॅक करायचा? ओके. आता याच्यासाठी बॅकएंडला बरेचसे CRM आहेत. ते जर आपण आपल्या सिस्टीम मध्ये इन्क्लूड केले तर आपल्याला पूर्णपणे, म्हणजे एखादं जर ऍड कॅम्पेन केलं कम्प्लिटली, तर ऍड कॅम्पेन मध्ये बरेचदा काय होतं की व्हर्च्युअल नंबर्स आपण यूज करतो. व्हर्च्युअल नंबर कसे की प्रिंट मीडियासाठी एक वेगळा नंबर, डिजिटल मार्केटिंगसाठी एक वेगळा नंबर, न्यूजपेपर होर्डिंगसाठी वेगळा, म्हणजे रेडिओसाठी वेगळा, असे प्रत्येक मीडिया वेगवेगळे नंबर दिले जातात व्हर्च्युअल ह्याच्यासाठी. आणि ज्या नंबरवरती किती कॉल आले तर त्याचं ट्रॅकिंग पूर्णपणे ते CRM मध्ये राहतं. आणि तिथे आपण ट्रॅक करू शकतो की कोणत्या मीडियामधून किती इन्क्वायरीज आले. आता डिजिटल मार्केटिंग त्या ठिकाणी 100 इन्क्वायरीज दिसतात आहे. तर त्या ठिकाणी आपली सेल्स टीम कम्प्लिटली ट्रॅकिंग ठेवते की हॉट लीड कुठल्या आहेत, कोल्ड लीड्स कुठल्या आहेत, ऑरेंज लीड्स कुठल्या आहेत. त्या पद्धतीने त्याचा फॉलोअप घेतला जातो आणि त्या फॉलोअप मधून क्लोजिंग किती झालं. 100 लीड्स आले तर त्यापैकी साईट व्हिजिट किती झाल्या, त्या CRM मध्ये आपल्याला ते सगळं डिटेलमध्ये गोष्टी मिळून जातात की साईट व्हिजिट ह्या 100 लीड्स पैकी किती झाले आणि त्यातून कन्व्हर्जन किती झालं. तर त्याच्यामधून त्या CRM मध्ये आपल्याला तो ROI रेशो आपल्याला मिळू शकतो की साधारणतः हे जर 500 लीड्स आपण जनरेट केलेले आहेत, तर ह्या 500 लीड्स मधून साधारणतः एवढ्या साईट व्हिजिट झाल्या आहेत, याच्यातून क्लोजिंग जे आहे हे एवढं झालेलं आहे. आणि याच्यामधून या लीड्स कोणत्या एरियामधून आल्या, कुठल्या कंपनीमधून आल्या, सगळ्या गोष्टी पण या CRM मधून ट्रॅक करू शकतो. थँक्यू अमोलजी. खूप Thank you, डिटेल्ड sir. आणि खूप सुंदर माहिती सांगितली तुम्ही ऍडव्हर्टायझिंग संदर्भात. म्हणजे डिजिटल ऍडव्हर्टाइजमेंट कशी करावी किंवा त्याचे फायदे काय आहेत आणि इफेक्टिव्हनेस कसा. आपल्या सगळ्या मेंबर्सला पण खूप छान माहिती मिळाली. मी MEAच्या इंटरॅक्शन कमिटीच्या वतीने आणि कमिटी मेंबर्सच्या वतीने आपले आभार मानतो. आणि आपण नेक्स्ट सेशन कडे वळूयात. नेक्स्ट सेशन जो आपला आहे सिद्धरामजी साठे सरांचा, तो आहे वास्तुशास्त्रावर. तर मी सिद्धराम साठे सरांना विनंती करतो की त्यांनी वास्तुशास्त्रावर थोडंसं आम्हाला मार्गदर्शन करावं. नमस्कार. मी सिद्धराम साठे. बाय एज्युकेशन मी सिव्हिल इंजिनियर आहे आणि गेल्या 15 वर्षापासून पुणे आणि महाराष्ट्रामध्ये कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये मला एक्सपिरियन्स आहे. ऑक्सफर्ड शेल्टर्समध्ये मी चीफ हेड ऑफ डिपार्टमेंट होतो आणि तसंच त्याच्याही पुढं गोदरेज इन्फिनिटी, ॲटॉस इंडिया असं ही कामं केलेली आहेत. मी MRICS सर्टिफाईड आहे आणि वास्तुशास्त्रामध्ये PhD करतोय कवी कालिदास युनिव्हर्सिटीमधनं आणि प्रॅक्टिस वास्तुशास्त्राची भारत, दुबई आणि स्पेन या 3 ठिकाणी चालू आहे. एक मानवी जीवनाच्या ज्या आपण महत्वाच्या मूलभूत गरजा म्हणतो त्या एक 3 गरजा आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. अन्न, वस्त्र आणि निवारा. त्यातली ही शेल्टर ही जी गरज आहे, ही तिसरी ही जी महत्वाची गरज आहे, त्याचं शास्त्र जे आहे त्याला वास्तुशास्त्र आपण असं म्हणतात. आज त्याच्याविषयीच आपण एक थोडीशी माहिती घेऊयात. त्याच्या अगोदर एक थोडंसं दिशांची आपण माहिती घेऊयात, कारण सगळं वास्तुशास्त्र हे दिशांवरती अवलंबून आहे. इथं मी एक नॉर्थ डिरेक्शन काढून बाकीच्या ज्या दिशा आणि उपदिशा यांचं एक गणित मांडलेलं आहे. एक थोडंसं आपण हे एक लक्षात ठेवावं जेणेकरून प्रेझेंटेशनसाठी मला सोपं होईल. हा एक सर्वे आहे जो हाऊसिंग पोर्टलनी कंटिन्यू केलता मुंबईमध्ये.
तर साधारणतः त्यांचं असं म्हणणं आहे की 95% ऑफ द पीपल लुक फॉर द वास्तू कंप्लायंट होम इवन दे डोंट नो अबाउट वास्तुशास्त्र. म्हणजे वास्तुशास्त्राची काही खास जास्त माहिती नसतानाही 93% लोक हे वास्तुशास्त्र कंप्लायंट होम सीक करतात आणि त्यातली 90% लोक साधारणतः त्याप्रमाणे मिळवण्याचा प्रयत्न करतात. तर ह्या आमच्या एक एक्सपर्टाईज आहेत. आम्ही काय करतो, आम्ही रिअल इस्टेटचे प्रोजेक्ट करतो, रेसिडेन्शियल वास्तुशास्त्र, कमर्शियल वास्तुशास्त्र, इंडस्ट्रियल वास्तुशास्त्र, काही फॅक्टरीज करतोय आम्ही, वास्तुशास्त्र फॉर ओन आणि एन्व्हायरमेंटल वास्तुशास्त्र. आजच्या केसमध्ये आपण एक 2 गोष्टी पाहणार आहोत. पहिलं तर वास्तुशास्त्र फॉर रिअल इस्टेट प्रोजेक्ट आणि एक हेल्थ आणि डिझीज, वास्तुशास्त्र हेल्थ आणि डिझीजची एक केस स्टडी पाहणार आहोत. आजच्या रिअल इस्टेटच्या सेगमेंटमध्ये आपल्याला एक साधारणतः 3-4 प्रमाणाचे जे गोष्टी आहेत किंवा इश्यूज आहेत ते खूप येतात किंवा बिईंग अन इंजिनियर मी ते खूप जास्त प्रमाणामध्ये ऑब्झर्व केलेले आहेत. त्यातला पहिला जो मुख्य इश्यू आहे तो लँड ॲक्विजिशन आहे. लँड ॲक्विजिशन, अप्रुव्हल अँड प्लॅनिंग, एक्झिक्युशन आणि सेलिंग. लँड ॲक्विजिशन तर बऱ्याच ठिकाणी असं पाहण्यात आलेलं आहे की भूमीचा जो प्रकार असतो, हा जो भूमीचा प्रकार आहे, हा जो शेप आहे, हा ज्या ठिकाणी जिथं जिथं शेपमध्ये अनियमितता येते, शेप वेडे वाकडे येतात, त्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लँड ॲक्विजिशनचे विषय पाहण्यात आलेले आहेत. जसं आपण एखाद्या माणसाला पाहिलं की तो जर ओव्हरवेट असेल किंवा जास्त जाडा असेल तर आपल्याला कळतं की या माणसाला भविष्यामध्ये साधारणतः शुगर बीपी ही तर अडचण येणारच आहे, हे तर कोणताही डॉक्टर न बघता सांगू शकतो. तसंच शास्त्रामध्ये ह्या जागेच्या आकाराला खूप महत्व दिलेलं आहे. जर समजा एखाद्या जागेचा आकार आहे आणि त्या जागेच्या आकाराच्या वायव्य कोपऱ्यामध्ये, म्हणजे आपण ज्याला नॉर्थ वेस्ट म्हणतो, तिथं कट आहे, एक्सटेन्शन आहे, वॉटर बॉडीज आहेत किंवा हेवीनेस आहेत, म्हणजे हा नॉर्थ आहे आणि हा वेस्ट आहे, ह्या 2 ठिकाणामध्ये जर इश्यूज असतील तर साधारणतः त्या प्रोजेक्टला त्या ठिकाणी किंवा अशा प्रॉपर्टीमध्ये लँड ॲक्विजिशनचे विषय खूप तीव्र प्रमाणामध्ये आम्ही अनुभवलेले आहेत. तर हे अनुभवण्याचं कारण काय? तर जसं आपण फिजिकल म्हणजे विज्ञानामध्ये आपण जे पायथागोरसचे थेरम पाहतो किंवा जे वेगवेगळे न्यूटनचे सूत्र पाहतो, तसेच काही सूत्र आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी मनाच्या एका उच्च अवस्थेला गेल्यानंतर शोधून काढले आणि ते शोध 18 प्रकारच्या ऋषींनी एका पुस्तकात लिहून ठेवले आणि त्याचं नाव आहे वास्तुशास्त्र. तर नॉर्थ वेस्ट या डिरेक्शन मध्ये आम्ही चंद्र हा कारक ग्रह मानतो आणि चंद्राचं प्राबल्य मानतो. तर ज्या ठिकाणी चंद्र हा मनावरती इम्पॅक्ट करतो, आपल्याला सगळ्यांना माहितच असेल की साधारणतः पौर्णिमा ज्यावेळेस असते तर त्यावेळेस भरती येते आणि साधारणतः चंद्राचं जे प्राबल्य आहे ते 20-25 फूट पूर्ण समुद्र वरती येतो किंवा ते पाणी उचलतं. तर मग विचार करा, मानवी बॉडीमध्ये 75% पाणी आहे. तर असं मानवी बॉडी जर समजा एखाद्या आस्पेक्टमध्ये किंवा जो माणूस ज्या भूमीत राहतोय त्या भूमीमध्ये जर हा नॉर्थ वेस्ट बिघडला तर काय होऊ शकतं? तिथं मल्टिपल प्रमाणामध्ये डिस्प्युट्स होऊ शकतात, गव्हर्नमेंटची ऑब्जेक्शन्स येऊ शकतात, असं एक ऑब्झर्वेशन करण्यात आलेलं आहे आणि मोस्ट ऑफ द केसेसमध्ये हे लागू झालेलं आहे. दुसरा जो विषय आहे, दुसरा जो आपला यातला इश्यू येतो तो अप्रुव्हल्सचा. तर ज्या भूमीमध्ये किंवा ज्या भूमीच्या प्रकारामध्ये नॉर्थ वेस्ट आणि साऊथ ईस्ट, नॉर्थ वेस्ट म्हणजे उत्तर आणि पश्चिम यांच्या मधला कॉर्नर आणि साऊथ ईस्ट म्हणजे पूर्व आणि दक्षिण यांच्या मधला कॉर्नर, या 2 ठिकाणामध्ये जर कट असतील, हेवीनेस असेल किंवा तिथं वॉटर बॉडीज असतील किंवा तेवढा भाग आपल्या भूमीचा अंगीकृत भाग नसेल, म्हणजे तो पार्ट दुसऱ्याचा असेल, तर अशा भूमीमध्ये ही जी तीव्रता आहे ती खूप वाढते आणि जास्त प्रमाणात वाढल्याचं आम्ही पाहिलेलं आहे. इव्हन बऱ्याच ठिकाणी ज्याला आपण 3M म्हणतो की मनी, मटेरियल आणि मॅनपॉवर, ह्या तिन्ही गोष्टी आहेत, बट कन्स्ट्रक्शन होत नाहीये. असे आज बरेच प्रोजेक्ट आहेत की जिथे ह्या 3M ची पॉवर खूप आहे, पण स्टील प्रोग्रेस इज व्हेरी स्लो, एक्झिक्युशन होत नाहीये, काही कारणास्तव गोष्टी थांबलेल्या आहेत. तर अशा ठिकाणी आपण जर बघितलं तर नॉर्थ ईस्ट ऑफ द हाऊस, ज्याला आपण उत्तर आणि पूर्व याच्यामधली ती दिशा आहे, ही दिशा तिथं साधारणतः त्या प्रिमायसेसचा भाग नसते किंवा या दिशेमध्ये जो आपण एक्झॉस्टिक प्लेस म्हणतो किंवा टॉयलेट्स म्हणतो किंवा अशा ठिकाणी अति प्रमाणामध्ये प्रबल अग्नी असं एक पाहण्यात आलेलं आहे. तर
त्याच्या सोबतच जर त्याच्या 180 अंशामध्ये साऊथ वेस्टला, जिथं की या वास्तुपुरुषाचे पूर्ण लेग आणि हा पूर्ण ऑर्गन असतो, अशा ठिकाणी जर कट असेल किंवा अशा ठिकाणी जर डिस्टर्ब फ्लो ऑफ एनर्जी असेल, तर तिथं साधारणतः खूप स्लो प्रमाणामध्ये एक्झिक्युशन होतं. इवन जर साऊथ डिरेक्शनला एक पाण्याचा खूप मोठा प्रवाह असेल किंवा अशा ठिकाणी मोठं विहीर असेल, तर अशा ठिकाणी मिशाप्स खूप होताना आम्ही साईटवरती पाहिलेले आहेत. आता जो तिसरा आणि चौथा आणि महत्वाचा आस्पेक्ट आहे तो सेलिंग. कारण हे सगळं जे आपण करतो ते दॅट इज ओनली फॉर द सेलिंग पर्पज. म्हणजे जास्तीत जास्त सेल कसा व्हावा, नक्कीच याच्यामध्ये लोकांना रोजगार वगैरे मिळत असतो, पण सेलिंग हा सगळ्यात महत्वाचा आस्पेक्ट बिल्डर पॉइंट ऑफ व्ह्यू आपण पाहतो. तर एखाद्या प्रोजेक्टला किंवा एखाद्या स्कीमला जर खूपच पुअर प्रकारचा रिस्पॉन्स येत असेल, तर तिथं साहजिकच गोष्ट आहे की नॉर्थ ईस्ट ऑफ दी हाऊस, म्हणजे नॉर्थ आणि ईस्ट याच्यामधली ती दिशा आहे, त्याच्यामध्ये कट, त्याच्यामध्ये टॉयलेट्स किंवा त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ते बिल्डिंग असं पाहण्यात आलेलं आहे. गुड रिस्पॉन्स आहे, पण पुअर कन्व्हर्जन ऑफ एन्क्वायरीज आहे. तर अशा ठिकाणी नॉर्थ ईस्ट सोबत त्याच्या सरळ बाजूला नॉर्थ वेस्ट हा जो प्रांगण आहे, ह्या दोन्ही प्रांगणामध्ये आम्हाला दोष म्हणा किंवा तो प्रांगण तिथं त्या प्रॉपर्टीचा भागच नाहीये असं ऑब्झर्व करण्यात आलेलं आहे. आणि जर सेल हा खूपच स्लो होत असेल, त्या प्रॉपर्टीचा किंवा त्या प्रिमायसेसचा सेल हा खूपच स्लो होत असेल, तर अशा ठिकाणी साऊथ वेस्ट पूर्ण रिकामा आहे किंवा साऊथ वेस्ट आपल्या भूमीचा भागच नाहीये असंही पाहण्यात आलेलं आहे. दुसरं एक खूप महत्वाचं कारण किंवा ज्याच्यानी सेलिंग वरती खूप मोठा इम्पॅक्ट होतो असं जर आपण पाहिलं, तर सध्या मिरर इमेज किंवा मिरर इमेजचा एक खूप मोठा ट्रेंड आपण पाहत आहोत. म्हणजे जशी बिल्डिंग एका बाजूला आहे तसंच आपण दुसऱ्या बाजूला करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये साहजिकच आपला FSI किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीनं वापरण्यात येतात. पण शास्त्रीय दृष्ट्या तसं त्याचे रिझल्ट खूप चांगले आहेत किंवा त्याची फेवरेबल इव्हेंटॉलॉजी होते असं काही आम्ही अनुभवण्यात आलेलं नाहीये. तर मिरर इमेजेस ऐवजी आपण रिप्लिका मॉडेल हे सजेस्ट करतो. म्हणजे त्याचाच एक सेम प्रकार, पण त्याच्यामध्ये एक्झॅक्टली तो मिरर न करता, म्हणजे बाजूची जशी इमेज आहे तशाच प्रमाणात बाजूचं कन्स्ट्रक्शन किंवा ती इमेज ऍक्सेप्टेड आहे. रिप्लिका मॉडेल आम्ही ज्याला म्हणतो. आम्ही साधारणतः एक 3 प्रोजेक्ट वरती आता रिप्लिका मॉडेल करतोय आणि खूप चांगल्या प्रमाणामध्ये खूप चांगला एक्सपिरियन्स आम्हाला येतोय. याच्यानंतर सिक्वेन्स ऑफ कन्स्ट्रक्शन आपण ज्याला म्हणतो, तर तो कन्स्ट्रक्शनचा सिक्वेन्स किंवा एखादा जर प्रिमायसेस आहे, तर त्या प्रिमायसेस वरती आपण काय प्रमाणामध्ये वेट ठेवत आहोत, वजन ठेवत आहोत, हा भाग त्या एंटायर ऑक्युपंटच्या दृष्टीनं, त्या बिल्डरच्या दृष्टीनं खूपच महत्वाचा पाहण्यात आलेला आहे. जसं साऊथ वेस्ट ऑफ दी हाऊस म्हणजे साऊथ आणि वेस्ट ही जी डिरेक्शन आहे, ह्या डिरेक्शन वरती जर मॅक्झिमम हेवीनेस असेल, जास्तीत जास्त बिल्डिंग्स असतील, जास्तीत जास्त वजन असेल आणि जास्तीत जास्त उंचीच्या बिल्डिंग्स असतील, तर अशा बिल्डिंग मध्ये आम्ही असं पाहण्यात आलेलं आहे की सेल खूप लवकर होतो आणि तिथला जो क्लायंटल बेस आहे तो खूप लवकर याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स पण देतो किंवा आपण ज्याला म्हणतो की हल्ली सोशल मीडियावरती ट्रेंड होतो, तो ट्रेंड पण आम्ही ह्या साऊथ वेस्ट ऑफ दी हाऊस वरनं पाहतो. मग अशा ठिकाणी जर एक्झॅक्टली ही नॉर्थ ईस्ट ऑफ दी हाऊसची जर स्थिती आली, म्हणजे नॉर्थ ईस्टला एकच बिल्डिंग आहे आणि साऊथ वेस्टला 4 बिल्डिंग आहेत, याचा जो रेशो आहे तो 1:4 आहे. तर ही जर केस एकदम उलटी झाली, तर साहजिकच त्या ठिकाणामध्ये जो रिस्पॉन्स आहे तो खूप कमी प्रमाणामध्ये येईल. कारण नॉर्थ ईस्ट जिथं ईशान्य प्रभाग म्हणतो आपण, त्या ईशान्य प्रभागामध्ये असं पकडण्यात येतं की वास्तुशास्त्राचे, वास्तुपुरुषाचे सगळ्यात जे मूलभूत अंग आहेत, इथं डोकं आहे, तर डोकं आपण इमॅजिन करतो आणि त्या डोक्यावरती आपण जास्त वजन दिलं असा त्याचा अर्थ होतो. मग साहजिकच अशा प्रॉपर्टीला रिस्पॉन्स खूप कमी येतो. तर आयडियल कंडिशन काय आहे, तर आपण नॉर्थ ईस्ट ऑफ दी हाऊसला एकच बिल्डिंग किंवा एक, म्हणजे हे आपण स्टोरीच्या प्रमाणामध्ये पण लागू करू शकतो किंवा व्हॉल्युमेट्रिक फुट बेस प्रिंट वरती पण लागू करू शकतो. म्हणजे नॉर्थ ईस्टला आपण एकच बिल्डिंग किंवा टॉवर अपेक्षित आहे जर आपला प्रिमायसिस मोठा असेल तर. नॉर्थ वेस्टला आपण 2 करावीत. साऊथ वेस्टला सगळ्यात जास्त उंचीचे आणि सगळ्यात जास्त नंबर्स ऑफ टॉवर्स आपण करावीत आणि त्याच्यानंतर साऊथ ईस्ट ऑफ दी हाऊसला 3 करावीत. जर अशा प्रकारची साधारणतः रचना केली, आता आम्ही साधारणतः 5 प्रोजेक्ट पुण्यामध्ये करतोय आणि 5 पैकी साधारणतः 3 प्रोजेक्ट मध्ये अशा प्रकारची रचना केलेली आहे आणि याचे अप्रतिम रिझल्ट आम्हाला भेटलेले आहेत.
प्लॅनिंगचं आपण हे जे काही वरती पाहिलं तर त्याचं एक एक्झाम्पल द्यायचं असेल तर आता पुण्यातला एक हॅपनिंग एरिया म्हणून ओळखण्यात येणारा जो प्रिमायसेस आहे तो म्हणजे आहे खराडी किंवा केशवनगर. तर इथं एका डेव्हलपरनी एक खूप मोठ्या प्रमाणामध्ये, दिस इज अ प्रिमायसेस ऑफ 80 एकर्स, 80 एकरच्या प्रिमायसेस मध्ये एक प्रोजेक्ट चालू केला. आणि या प्रोजेक्टचं साधारणतः टेंटेटिव्ह जे प्लॅनिंग आहे ते पूर्ण वास्तुशास्त्राप्रमाणे केलं. हा जो कर्सर इथं फिरवतोय मी, हा फेज 1 आहे. तर फेज 1 मध्ये साऊथ वेस्ट ऑफ द हाऊसला 100 मीटर पर्यंत परमिशन अलाउड होती, त्याच्यामुळे 30 मजल्याची बिल्डिंग. त्याच्या एकदम एक्झॅक्टली अपोजिट नॉर्थ ईस्टला 16 मजल्याची बिल्डिंग अशी रचना करण्यात आली. आणि एक आपण पाहिलं असेल तर इथं आपल्याला पाणी दिसतं हे सरळ सरळ, तर इट इज अ बिग रिव्हर आणि ती वाहती नदी आहे. तर या प्रिमायसेस मध्ये साधारणतः 2125 फ्लॅट होते आणि आमचं ऑब्झर्वेशन असं आहे की 3 महिन्यामध्ये याला 95% रिस्पॉन्स आलेला आहे. तर ही जी रचना आहे ती पूर्ण वास्तुशास्त्राप्रमाणे केलेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. ग्रहतत्व, देवता, दिशा आणि ऊर्जा हा जो काही वास्तुशास्त्राचा सिक्वेन्स आहे आणि जे ग्रेट 5 एलिमेंट्स आहेत त्याला अनुसरून केलेली ही रचना आहे. तर एकदम याच्याच अपोजिट या बाजूला, एक्झॅक्ट अपोजिट या बाजूला, जिथं की इथं बाजूला खूप मोठा IT पार्क आहे आणि या प्रिमायसेसच्या लेफ्टला म्हणजे उत्तरेला नदी आहे, तर या प्रिमायसेसच्या साहजिकच ती दक्षिणेला नदी येईल. तर शास्त्र असं म्हणतं की जेव्हा अर्थ एलिमेंटची हानी होते तर त्यावेळेस अनफेवरेबल इव्हेंटॉलॉजी ऍक्टिव्हेट होते. मी आता नाव नाही सांगत, पण या प्रिमायसेस मध्ये साधारणतः एक 80 एकरचं डेव्हलपमेंट अपोजिट साईडला पण झालेलं आहे आणि त्याच्यापैकी साधारणतः 15 प्रोजेक्ट हे आता बंद असलेल्या अवस्थेत आहेत. म्हणजे एक 30 मजल्याची बिल्डिंग असेल तर त्याचे 5च मजले झालेले आहेत किंवा तिथले बहुतांश प्रोजेक्ट हे बंदच आहेत. तर एवढं मोठं महत्व या वास्तुशास्त्राला आहे. आपण फक्त जर वास्तू कंप्लायंट प्लॅनिंग केलं तर या सगळ्यांचे बेनिफिट्स आपण घेऊ शकतो. ही काही आमची क्लायंट लिस्ट आहे. आम्ही पदमची पेपर लिमिटेडची साधारणतः एक 25 एकरची स्कीम आम्ही करतोय. इव्हन त्यांचं लँड बँक वगैरे पूर्ण आम्ही वास्तुशास्त्राप्रमाणे करतोय. दुसरं आर्चिकॉन असोसिएट्स यांच्यासोबत आम्ही खूप मोठी कामं करतोय, त्यांची बंगलोज करतोय, त्यांची 20 एकरची फॅक्टरी करतोय. स्कॉन प्रोजेक्ट्स लिमिटेडचे प्रोजेक्ट आम्ही पुण्यामध्ये करतोय. लॉरेन जे आपले MEA मेंबर आहेत त्यांचं काम करतोय. ऑथेन्स दीपकची ही कामं आम्ही वास्तुशास्त्राप्रमाणे करतोय. त्यानंतर TNT ग्रुप जी की पब्लिक लिमिटेड कंपनी आहे त्यांचे काम चालू आहे. कॉन्टिगो, ऑक्सफर्ड आणि गोदरेज प्रॉपर्टीज यांच्याशी आम्ही आता वी आर इन द स्टेज ऑफ अचिव्हमेंट्स. आमचं एक अंतरिम लेवलला बोलणं चालू आहे. आता आपण जो दुसरा पार्ट आहे वास्तुशास्त्र, हेल्थ आणि डिझीज. तर वास्तुशास्त्र हे फक्त 5च गोष्टींवरती आधारलेलं आहे. ग्रहतत्व, देवता, दिशा आणि ऊर्जा आणि आपले 5 ग्रेट एलिमेंट अर्थ, वॉटर, फायर, एअर आणि स्पेस. साधारणतः इथं हे जे चित्र दाखवलेलं आहे खाली, तर या चित्रामध्ये आपण एक प्लॅनेट जे प्लेसमेंट ऑफ वास्तुशास्त्र आहे म्हणजे नॉर्थ ईस्टला डोकं आणि साऊथ वेस्टला पाय आणि हा जो स्पायनल कॉर्ड आहे, हा स्पायनल कॉर्ड आणि त्याच्यामध्ये एक 7 ठिपके दाखवलेले आहेत. तर शास्त्र असं म्हणतं की जर समजा या स्पायनल कॉर्ड वरती जर हेवीनेस आला किंवा या स्पायनल कॉर्ड वरती जर मोस्ट एक्झॉस्टिक प्लेसेस म्हणजे टॉयलेट्स वगैरे आले तर त्या स्पायनल कॉर्ड मध्ये दाखवलेल्या ठिकाणी तसे आजार साधारणतः त्या ऑक्युपंटला होऊ शकतात. आता ही एक प्लेसमेंट आपण गृहीत धरलेली आहे. साधारणतः जो हेड पार्ट आहे त्या हेड पार्ट मध्ये पूर्ण सूर्यदेवता किंवा देवतांचा निवास असतो असं आपल्याला म्हणता येईल. आणि साधारणतः हा जो पूर्ण पार्ट आहे दक्षिणेचा, या दक्षिणेच्या पार्ट मध्ये असुर देवता असतात असं एक आपण पाहिलेलं आहे. मी माझी ही केस स्टडी आपल्याला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. पुण्यामध्ये कोंडवा या भागामध्ये हा फ्लॅट आहे आणि काही कारणास्तव यांचा भूमी परीक्षण करण्याचा मला योग आला. तर या फ्लॅटचं आम्ही साधारणतः एक 4-5 पद्धतीने अनालिसिस करतो. म्हणजे फॉर्म ऑफ वास्तू ज्योतिष, जिओपॅथिक स्ट्रेस अनालिसिस, असे एक 5-6 प्रकारामध्ये अनालिसिस केल्यानंतर त्यांना असं विचारण्यात आलं की बाबा तुम्हाला हेल्थचे काही प्रिव्हेंटिव्ह इश्यूज आहेत का, आणि त्यातल्या त्यात घरातल्या जी की होम मेकर आहे, जी लेडी आहे, त्यांना आहेत का. तर त्यांनी सांगितलं की वी आर सफरिंग फ्रॉम द ब्रेस्ट कॅन्सर.
तर हे ओळखणं, जसं एखाद्या डॉक्टरला आपण कन्सल्टेशन करायला गेलो तर साधारणतः आपले हावभाव आणि आपला जो प्रकार आहे आजाराचा, तर तो ऐकून तो आपल्याला सांगतो की साधारणतः असं असं याचं डायग्नोसिस होऊ शकतं. तर शास्त्र असं म्हणतं की पूर्व प्लवे भवे लक्ष्मीम, उत्तरे प्लवे भवे लक्ष्मीम, म्हणजे नॉर्थ इज द डिरेक्शन ऑफ हेल्थ अँड प्रॉस्पेरिटी. अगोदर आपण जर भेटलो तर विचारतो की तुमची तब्येत कशी आहे, तुमचं आरोग्य कसं आहे. आपण हे नाही विचारत की तुमच्याकडे किती पैसा आहे. तर उत्तर हा जो प्रभाग आहे, ह्या प्रभागावरनं खरं तर महिलांचं आरोग्य आम्ही बघतो. आणि त्याच्यासोबत जो साऊथ वेस्ट ऑफ द हाऊस आहे, जिथं की राहूचं प्राबल्य होतं, अशा ठिकाणावरनं त्यांची एंट्री होती. तर ह्या 2-3 गोष्टीवरनं आपण लॉजिकली असं इंटरप्रेट करू शकतो की दीर्घ मुदतीचे आजार जे आम्ही साऊथ वेस्ट वरनं पाहतो, ते घरातल्या कोणत्या माणसाला असू शकतील. तर तो जो माणूस या उत्तरेच्या दिशेमध्ये कंटॅमिनेशन आहे, अशा ठिकाणी जो माणूस आहे त्याला जास्त प्रमाणात असू शकतील. तर त्यांनी ते सरळ सरळ सांगितलं आणि ते ऍक्सेप्ट पण केलं की असं असं वी आर फेसिंग द प्रॉब्लेम्स. आणि द मोमेंट वी केम इन टू द हाऊस, असं हे प्रमाण वाढायला लागलं. मग याच्यावरती आपण काय करू शकतो? हे फ्लॅट सोडणं किंवा हा जो गट आहे तो वाढवणं, हे काय आता शक्य नाहीये. तर आपण याला देशकाल समयोचित, म्हणजे शास्त्रामध्ये जे काय आपण रेमेडियल क्युअर सांगितलेलं आहे, शास्त्रामध्ये आपण जे काय रेमेडियल क्युअर सांगितलेलं आहे, ते जर केलं तर साधारणतः याची तीव्रता 50% ते 75% कमी होते. आणि देशकाल समयोचित आणि शास्त्र उचित ह्या जर रेमेडीज आपण केल्या तर साधारणतः त्या तिन्ही स्तरावरती काम करतात असा एक अनुभव आहे. म्हणजे अधिदैविक, आध्यात्मिक आणि अधिभौतिक. तर त्यांना आता त्यांची जी परिस्थिती आहे ती, ही वॉज फिलिंग व्हेरी ब्लेस्ड की त्यांना खूप रिलीफ मिळालेली आहे त्या गोष्टीपासून. साहजिकच तो आजार 100% क्युअर झालेला नाहीये, हेही मी ऍक्सेप्ट करतो, पण रिलीफ त्यांना बराच मिळालेला आहे. दुसरी एक केस स्टडी, हे प्रगती ग्रुप ऑफ कंपनीज म्हणून इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये खूप मोठी कंपनी आहे. त्यांचं हे साधारणतः एक 1700 स्क्वेअर फीटचं ऑफिस होतं. त्यांची बसण्याची पोझिशन, त्यांचं एंटायर ऑक्युपन्सी ही बऱ्यापैकी सुसंगत होती. ग्रेट 5 एलिमेंट्स आपण ज्याला महाभूत म्हणतो त्यांच्याशी. पण त्यांचं जे नॉर्थ आहे, उत्तर आहे, जिथनं उत्तर म्हणजे साधारणतः माणसाच्या आयुष्यातलं उत्तर ही आपण असं म्हणू शकतो. तर ही उत्तर ही दिशा इट वॉज अ कम्प्लिटली ब्लॉक्ड. म्हणजे उत्तरेचा आकाश, प्रकाश, ऊर्जा हा जो आहे तो कुठूनही येण्यासाठी स्कोप नव्हता. ज्यावेळेस एक सहज भेट घेण्यासाठी, मित्र असल्यामुळे एक भेट घेण्यासाठी आम्ही ज्यावेळेस गेलो, तर त्यांना एक सहज वास्तूचं आत्ताचा निकष कसा आहे तो जर विचारला, तर त्यांनी सांगितलं की आमचे काही खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे फायनान्स आहे ते ब्लॉक झालेलं आहे. तर त्यांचा काही शास्त्रावरती एवढा काही खास विश्वास नव्हता. पण त्यांना एक मित्रत्व या नात्याने सांगितलं की बाबा तुम्ही हे उत्तर आहे, नॉर्थ इज अ डिरेक्शन ऑफ प्रॉस्पेरिटी, नॉर्थ इज अ डिरेक्शन ऑफ हेल्थ, हे तुम्ही ओपन करा. ते ओपन तर आपण करू शकत नाही. मग काय केलं आम्ही इथं फुल हाईट मिरर्स या जागेवरती ऑक्युपाय केले. म्हणजे फुल हाईटचे मिरर इथं लावले आणि मिरर वर्क ऍज अ व्हर्च्युअल ओपनिंग. जसं डेबिट कार्ड असतं, डेबिट कार्ड मध्ये पैसा असतो का तर नाही, पण स्वाईप केलं की त्याचे पैसे येतात. सेम मॅटर मध्ये आम्ही इथं फुल हाईटचे मिरर्स लावले आणि त्याचा रिझल्ट खूप चांगल्या प्रमाणामध्ये आला. आणि द सेम ओनरनी आता याच मजल्यावरती एक याच्यापेक्षा ट्वाइस मोठं एक ऑफिस विकत घेतलेलं आहे. आणि त्यांची आता पूर्ण महाराष्ट्रातली आणि महाराष्ट्राच्या बाहेरची कामं वास्तुशास्त्राची आम्ही करतो. मी आता आपल्या MBA मेंबरसाठी एक छोट्या टिप्स देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून आपल्याला म्हणजे वास्तुशास्त्र एक्सपर्टला आपल्या कदाचित घरीही बोलवण्याची गरज पडणार नाही, जर भूमिनिकष ठीक असेल तर. साऊथ ईस्ट, साऊथ आणि साऊथ वेस्ट म्हणजे दक्षिण, आग्नेय, नैऋत्य ह्या ज्या 3 दिशा आहेत, तिथं आपण जास्तीत जास्त हेवीनेस, त्या दिशा जास्तीत जास्त जाड कराव्यात आणि कमीत कमी तिकडनं सूर्यप्रकाश यावा. जर असं केलं तर साधारणतः हेल्थचे जे विषय आहेत, त्यानंतर बिझनेस मधले जे इन्स्टॅबिलिटी आहे किंवा बिझनेसमध्ये ज्या सडन अप अँड डाऊन मुवमेंट होतात, ह्या मुवमेंट एका स्ट्रीमलाईन योग्य लेवलला येण्यासाठी खूप मोठा आधार आपल्याला भेटेल. त्याच्याच सोबत आपण नॉर्थ ईस्ट आणि ईस्ट या 3 ज्या ऑस्पिशियस दिशा आहेत त्या आपण ओपन कराव्यात. म्हणजे तिथं जास्तीत जास्त तिकडनं लाईट येईल अशी योजना करावी. तिकडनं कमीत कमी त्याच्यावरती वेट ठेवावं आणि जास्तीत जास्त सूर्यप्रकाश आपल्या घरात येईल असं आपण करावं. त्यानंतर जो तिसरा आस्पेक्ट आहे तो किचन हा घरातला सगळ्यात महत्वाचा आस्पेक्ट आहे. कारण किचन मध्ये एखाद्या घरातली गृहिणी साधारणतः एका दिवसातले 9 ते 10 तास
काम करत असते. तर असं किचन जर समजा साऊथ ईस्टला असेल तर खूपच चांगलं, किंवा त्या प्रभागामध्ये आपल्याला येता आलं तर अतिशय उत्तम. किंवा जर हे शक्य नसेल तर आपण आजकाल तोडफोड करू शकत नाही, आपण आपल्या साऊथ ईस्ट ऑफ दी हाऊस म्हणजे जिथं आग्नेय प्रभाग आहे अशा आग्नेय प्रभागामध्ये एक दिवा, फक्त एक तुपाचा दिवा लावून ठेवावा, बस. बाकी काही करायची आपल्याला गरज नाहीये. तिथं जर आपल्याला रिव्हर पेबल्स भरता आले तर अतिशय उत्तम होऊन जाईल, कारण या रिव्हर पेबल्स मध्ये एक अद्वितीय शक्ती असते. प्रत्येक गोष्टीला जसा अपवाद असतो, जसं की आपण लाकूड म्हणतो, लाकडाला अपवाद हा चंदन आहे. चंदन आपण उगाळतो आणि देवाच्या मूर्तीवरती लावतो, किंवा आपण ते आपल्या डोक्यावरती लावतो. जसं धातूंमध्ये चांदी आहे, तसं दगडांमध्ये हे रिव्हर पेबल्स हा अपवाद आहे. हे रिव्हर पेबल्स आपण आपल्या साऊथ ईस्ट ऑफ दी हाऊस या ठिकाणी जर ठेवले तर खूप चांगला रिझल्ट आपल्याला येऊ शकतो. आपल्या घरातली जी टॉयलेट्स आहेत, तर टॉयलेट्स नॉर्थ, नॉर्थ ईस्ट आणि ईस्ट या 3 ठिकाणची जर टॉयलेट्स आपल्याला अवॉइड करता आली, किंवा तिथं जर असतील तर त्यातलं फक्त शॉवर वापरता आलं, बाकी ठिकाणचं कमोड आपण वापरलं तर हे अतिउत्तम. आपल्या घरामध्ये आपण क्लीन करण्यासाठी, टाइल्स क्लीन करण्यासाठी जर आपण खडे मीठ आपण ज्याला म्हणतो ते जर वापरू शकला तर दॅट इज द बेस्ट फिनाईल टू यूज इन द हाऊस. आपण साऊथ, साऊथ ईस्ट, साऊथ वेस्ट या ठिकाणी जर रंगसंगती जर आपण करू शकलो, ऑफ व्हाईट किंवा येलो, तर आपल्याला बऱ्यापैकी त्याचा खूप चांगला अनुभव एक साधारणतः 131 दिवसामध्ये येऊ शकतो. आणि त्याच्यासोबत जर नॉर्थ, नॉर्थ ईस्ट, ईस्ट याला जर आपण व्हाईट इंडियन स्टोन किंवा मार्बल जर लावू शकलो, तर आपण पाहिलं असेल की साधारणतः बऱ्यापैकी जे मोठी मोठी मंदिरं आहेत त्या मंदिरांमध्ये मार्बल असतो, कारण मार्बल हा पोलराइज करतो. एनर्जी पोलरायझेशनचं खूप मोठं टेक्निक हे मार्बल करतो. तर आपण अशा या 3 ऑस्पिशियस ठिकाणी मार्बल जर लावलं तर खूप चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला त्याचे रिझल्ट भेटू शकतात. शेवटी वास्तुशास्त्र हे काय आहे, तर इट इज अ सायन्स. इट इज अ सायन्स ऑफ पॉसिबिलिटीज. जसं आपण शक्यतांचं विज्ञान आपण ज्याला म्हणू शकतो, तर ते शक्यतांचं विज्ञान आहे. शक्यता कशी, की एखाद्या वेळेस समजा 3 पीस ब्लेझर आहे, आपण अंगावरती घातला आणि तो उलटा घातला, तर आपल्याला लोक साधारणतः म्हणू शकतील की बाबा हा माणूस काय वेडा वगैरे आहे का. तर असं म्हणणं, दॅट इज द पॉसिबिलिटी. सो वास्तुशास्त्र इज अ सायन्स ऑफ पॉसिबिलिटी. जर आपण एखाद्या रस्त्याने चाललो तर जाताना जर त्या रस्त्यांना खूपच खड्डे असतील, किंवा तो हायवे नसेल आणि एक ऑर्डनरी रस्ता असेल, तर त्या रस्त्याने आपल्याला आपल्या डेस्टिनेशन पर्यंत जाण्यासाठी जो वेळ लागतो तो साहजिकच खूप मोठा आणि जास्त असणार आहे. तर ही काय आहे, ही शक्यता आहे. सो हायवेने गेली तर आपल्याला खूप कमी वेळामध्ये चांगला प्रवास करून कमी श्रमामध्ये तिथं पोहोचता येईल. इट इज लाईक दॅट. सो सायन्स ऑफ पॉसिबिलिटीचा आपण जास्तीत जास्त फायदा करून आपण आपलं जीवन कसं सुखकर करू शकतो याच्याकडे आपण साधारणतः बघू शकतो. ही जी पॉसिबिलिटी आहे, ही पॉसिबिलिटी साधारणतः किती असते, तर 85% ही पॉसिबिलिटी असते. म्हणजे 85% शास्त्राचे नियम जवळजवळ तंतोतंतपणे लागू होतात, डेफिनेटपणे लागू होतात. आणि याचा जो साधारणतः मानवी जीवनावरती जो प्रभाव आहे तो 33% आहे. म्हणजे एखाद्या माणसाच्या सक्सेसमध्ये, प्रॉस्पेरिटीमध्ये, हेल्थमध्ये वास्तुशास्त्र हे किती काम करतं, तर तो त्याच्या जीवनाचा एक 33% अविभाज्य घटक म्हणून ते काम करू शकतं. ही काही क्लायंटची टेस्टिमोनियल्स आहेत. स्तोत्रा कन्सल्टेक, व्हीटी ट्रॅव्हल्स, NK सर्व्हिसेस, सूर्या लँडस्केप, अशी काही कामं आम्ही करतो. दॅट्स ऑल. काही क्वेश्चन असतील तर एक थोडक्यात उत्तर देण्याचा प्रयत्न मी करेन. प्रश्न असा आहे जी. की पृथ्वी गोलच आहे आणि ती सतत फिरत राहते, मग दिशा बरं. कशी तुम्ही ठरवता? आणि त्याच्यातला दुसरा प्रश्न आहे हा. की वास्तुशास्त्र क्लिअर असूनही काही इमारती नैसर्गिक आपत्तीत वाहून जातात, मग त्यांचे काय चुकते? गणेश कदम साहेबांनी हा प्रश्न विचारला. ग्रेट. पहिलं तर जिथं आपल्याला असं वाटतं की वास्तुशास्त्रानुसार ती बिल्डिंग आहे किंवा ती ग्रहभवन आहे किंवा ती रचना आहे, तर आपण ज्यावेळेस त्याचं भूपरीक्षण करतो त्यावेळेस जिओपॅथिक स्ट्रेस अनालिसिस असा एक प्रकार आहे. हल्ली जे पाश्चात्य देश आहेत त्या पाश्चात्य देशांमध्ये आपण जसं इथं कप्रत घेतो किंवा एक NOC घेतो कॉर्पोरेशनची, तसं पाश्चात्य देशांमध्ये जिओपॅथिक स्ट्रेस अनालिसिसचा एक सर्वे रिपोर्ट घेतात. आणि ह्या भूगर्भातल्या एनर्जी प्रत्येक वर्षाला साधारणतः बदलत असतात. तर त्या भूगर्भाची रचना त्याच्यामध्ये जर प्रचंड प्रमाणामध्ये जिओपॅथिक स्ट्रेस असेल तर साधारणतः त्याच ठिकाणी उभा केलेलं कोणतंही स्ट्रक्चर काही दिवसांनी त्याचे दुष्परिणाम किंवा तिथे एक फेवरेबल इव्हेंटॉलॉजी चालूच होईल, असं एक अनुभवास आहे. त्याचं एक ज्वलंत उदाहरण द्यायचं झालं तर आता गुजरातमध्ये एक हायवे केलेला आहे. त्या हायवेमध्ये एक पर्टिक्युलर पॅचमध्ये ट्रिमेंडियस नंबर्स ऑफ ऍक्सिडेंट कंटिन्युअसली होत होते. तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी तिथं हैदराबादचे एक मन्य मूर्ती म्हणून ग्रहस्थ आहेत, जे की
आर्मीमध्ये रिटायर्ड सायंटिस्ट म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. तर जिओपॅथिक स्ट्रेस न्यूट्रलायझेशनचं काम त्यांना दिलेलं आहे. सो दिस इज द फर्स्ट टाइम इन इंडिया की कोणातरी वास्तुशास्त्र एक्सपर्टला त्यांनी काम दिलेलं आहे. तर याचं साधारणतः जिओपॅथिक स्ट्रेस हे एक मोठ्या प्रमाणामध्ये कारण असू शकतं. आणि दुसरी गोष्ट, दिशा आपण कशा ठरवतो. तर सूर्य हा एका जागी फिक्स आहे, तो काही हालत नाहीये. हालती ती पृथ्वी, आणि पृथ्वीची एक डेफिनेटिव्ह ऑर्बिट आहे. त्या डेफिनेटिव्ह ऑर्बिटच्या बाजूला कधी पृथ्वी आणि कोणताही प्लॅनेट मूव्ह करत नाहीये. आणि आपण जी दिशा बघतो ती दिशा ही पोलार म्हणजे आपल्या पृथ्वीच्या ऍक्सिस पासून पाहतो. त्यामुळं पृथ्वीचा ऍक्सिस डेफिनेटिव्ह आहे, पृथ्वीचा अँगल डेफिनेटिव्ह आहे, जो की 23-24 डिग्री आता अँगल आहे, कोस आपण ज्याला म्हणतो तो डेफिनेटिव्ह आहे. त्याच्यामुळे दिशा ही डेफिनेटिव्ह झाली. सर, दुसरा एक प्रश्न असा आहे, जी, आता ज्यावेळेस आपण एखादं फ्लॅट बघायला जातो, बिल्डिंग ऑलरेडी बांधलेली असते, हो, पण जर सपोज आपण जर बिल्डिंगची दिशा बघितली तर ती सगळी उत्तम असते, पण बरं. फ्लॅट जर बघायला गेलं तर त्या फ्लॅट मध्ये वास्तुशास्त्र तेवढं परफेक्ट बसत नाही. मग त्याला काय बरं. रेमेडी किंवा असं का असतं? सगळ्यात महत्वाचं फॉर्म करेक्शन आहे. जर समजा वास्तुशास्त्रातल्या ज्या मोस्ट प्रभावी दिशा आहेत, म्हणजे वास्तुपुरुषाचे जे मेन ऑर्गन्स इथं पडतात, दक्षिण, आग्नेय, नैऋत्य, तर त्यांनी दक्षिण दिशा ही खूप चेक करून घ्यावी, आग्नेय दिशा चेक करून घ्यावी आणि नैऋत्य दिशा चेक करून घ्यावी. या 3 जर दिशा परफेक्ट असतील तर साधारणतः आपल्याला बाकी काही न बघता आपण तो फ्लॅट घेऊ शकतो. कारण आजकालच्या जमान्यामध्ये आजकाल एवढा ऍडव्हान्स झालेला आहे आणि प्रत्येक जण FSI कन्झम्पशन कसं जास्तीत जास्त होईल याचा आपण विचार करतो, तर हे शक्य नाहीये. पण आपण दक्षिण, आग्नेय, नैऋत्य ह्या 3 दिशा जर पाहिल्या आपल्या घरामध्ये, म्हणजे या पाहायच्या म्हणजे काय करायचं की आपल्या घराचं जे किंवा भुवनाचं जे प्रवेशद्वार आहे ते एकदम दक्षिणेला नको, आग्नेयला नको आणि नैऋत्याला नको. त्याच्याच सोबत दक्षिण, आग्नेय, नैऋत्याला कट नको. ह्या 2-3 गोष्टी जरी आपण पाहिल्या तरी आपण त्या घराला ते घर आपण घेऊ शकता. तशी मेजर इव्हेंटॉलॉजी तिथली जी आहे ती फेवरेबल इव्हेंटॉलॉजीच क्रिएट होते. कारण वास्तुपुरुषाचे जे मेन ऑर्गन आहेत जे तिथं पडलेले आहेत ते आपल्याला सपोर्ट करतात. जी, श्रीकांत, एक प्रश्न घेऊ? हो, घ्या ना. सीतारामजी, एक प्रश्न असा होता की हा. जर आपण म्हणतो की नॉर्थ फेस पाहिजे, नॉर्थ जर असेल तर तो चांगलं असतं बिझनेसच्या दृष्टीने, मग तसं असेल तर मग लक्ष्मी रोडची सगळी दुकानं एक सगळी चालली पाहिजे, एक साईडची सगळी बंद पडायला पाहिजे, तसं का होत नाही? बऱ्याच वेळेस आपण ज्याला एन्व्हायरमेंटल वास्तू म्हणतो, म्हणजे एका सराउंडिंग ठिकाणी किंवा स्पेसिफिक ठिकाणी त्या एन्व्हायरमेंटच्या बाजूला काय आहे हे खूप मॅटर करतं. जसं नदी आहे, जसं खूप मोठ्या प्रमाणामध्ये डेथ होणारं हॉस्पिटल आहे, किंवा जसं तिथं कंटिन्युअसली इव्हेंट होणारी जर काही घटना आहे, तर अशा ठिकाणी हे वास्तुशास्त्र 2 नंबरला काम करतं आणि त्या घटनेचा प्रभाव 1 नंबरला काम करतं. जर आपण एखादं घर बघितलं जे की स्मशानाच्या एकदम बाजूला आहे, तर तिथं एन्व्हायरमेंटल ज्या एनर्जीज आहेत त्या नंबर 1ला काम करतील आणि वास्तुशास्त्र हे त्याच्यानंतर त्याचा इम्पॅक्ट दाखवायला चालू करेल. असंच काहीतरी लक्ष्मी रोडच्या बाबतीमध्ये झालेलं आहे. 750 ते 800 कोटी लोकसंख्येच्या पृथ्वीवरच्या लोकांमध्ये 120 कोटी आपण भारतीय आहोत. त्यामध्ये वास्तुशास्त्र मानणारे 10 ते 15% आहे, म्हणजे 12 कोटी. तर साधारणतः ह्या सगळ्या 750 ते 800 कोटी लोकसंख्या असलेल्या देशामध्ये हे वास्तुशास्त्र नाहीये, किंवा आपण असं म्हणू जगातलं सर्वात पॉवरफुल सत्ता केंद्र म्हणजे व्हाईट हाऊस हे सुद्धा वास्तुशास्त्र न बघता बांधलेलं आहे. याबद्दल आपलं काय मत आहे? पहिलं तर मी एक गोष्ट सांगू इच्छितो की जगामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्यापेक्षा जास्त भारतीय वास्तुशास्त्र फॉलो करतात. म्हणजे भारतापेक्षा जास्त वास्तुशास्त्र रशियामध्ये फॉलो होतं. रशियामध्ये मी बऱ्याच वेळेस मला जाण्याचा योग आला किंवा माझे सिनियर आहेत त्यांच्यासोबत जाण्याचा योग आला. खूप फॉलो होतं. दुसरी गोष्ट, दुबईमध्ये वास्तुशास्त्र खूप प्रमाणात फॉलो होतं, कारण मी दुबईमध्ये काही शेख लोकांची स्वतः घरं करतोय. तिसरी गोष्ट, प्रश्न असा राहतो की ज्या काही महासत्ता आहेत किंवा ज्या ठिकाणी हे वास्तुशास्त्र फॉलोच होत नाही, मग त्यांना काय नियम लागू होतात का? हे नियम डेफिनेटिव्हली लागूच होतात. त्याचं कारण असं आहे की भूगर्भातल्या ज्या काही एनर्जी आहेत, जसं आता आपण अमेरिकेचा जो टॉवर आहे जो की विमानामध्ये उद्ध्वस्त झाला किंवा अतिरेक्यांनी त्याच्यावरती इम्पॅक्ट केला, तर आपल्याला माहितच असेल की तिथल्या गव्हर्नमेंटनी त्याचा सर्व्हे केल्यानंतर आणि त्यांना असं ऑब्झर्व्ह झालं की त्या जागेमध्ये जिओपॅथिक स्ट्रेसचं प्रमाण हे प्रचंड प्रमाणामध्ये आहे. सो त्यांनी काय केलं
की जिओपॅथिक स्ट्रेस अनालिसिस केल्यानंतरच त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शनला परमिशन द्यायला चालू केली जवळजवळ आता तरी. सो आपण काय करतो, भूमिनिकष ज्याला आपण म्हणतो त्याला ते जिओपॅथिक स्ट्रेस म्हणतात, आपण ज्याला वास्तुशास्त्र म्हणतो त्याला ते क्लायमेटॉलॉजी म्हणतात. तर ते फॉलोच करतात, फक्त त्याचा बोली भाषा आणि त्याचा प्रकार वेगळा आहे. त्यामुळे ते कळत नकळत भारतीय वास्तुशास्त्र हे बऱ्याच ठिकाणी फॉलो होतं, ज्याला आपण आजकाल इंडियन फेंगशुई म्हणतो, फक्त त्याची परिभाषा वेगळी असल्यामुळे आपण ते ओळखू शकत नाही. आणि सर भारतामधल्या लोकांचा 15% लोक फॉलो करतात, याच्यावरती थोडस म्हणजे मला असं सांगावं लागेल की 15% नाही, 15%च फॉलो करत नसतील, बाकी सगळी करतात. कारण आजकाल जी बिल्डर लोक किंवा ज्यांच्याशी आम्ही भेटतो, फक्त त्यांचं असं म्हणणं असतं की तुम्ही आम्ही फॉलो करतो हे दुसऱ्यांना सांगू नका. मी बारामतीमध्ये स्वतः 25 एकरची डिस्टिलरी कंपनी आहे, जिथे की स्पिरिट बनतं, त्या स्पिरिटचं वास्तुशास्त्र करतोय. तर फॉलो थोडस आपण एकदा पर्सेंटेज चेक करा, ते कदाचित खूप जास्त आहे. सर, देवघराचा कोपरा हा कोणता असावा, आणि जर त्याच्याप्रमाणे जर आपल्या फ्लॅटमध्ये त्याची रचना नसेल तर काय करावी? आणि दुसरा प्रश्न असा आहे की अशी सांगितलं जातं की शक्यतो आपला जो उमरा जो आहे, जिथून आपण एंट्री करतो घरामध्ये, तर तो शक्यतो उमराच्या झाडाचा असावा. तर याच्या संदर्भामध्ये थोडं मार्गदर्शन करावं. पहिलं तर देवघराचा कोपरा घेऊ आपण. तर हे देवघराच्या कोपऱ्याचा कन्सेप्ट काय आहे, तर आपण थोड्या वेळापूर्वी जी पीपीटी पाहिली त्याच्यामध्ये बघितलं की साऊथ इज द डिरेक्शन जिथे की सगळ्या असुर देवता म्हणजे असुर डेटीज पॅटर्न आहे, आणि नॉर्थ इज द डिरेक्शन जिथे की सगळ्या सूर देवता आहेत, म्हणजे देव लोकांचा मुख्य निवास आहे. तर आपण देवघर साधारणतः आपण जर साऊथ डिरेक्शनला ठेवलं, म्हणजे असुर पदामध्ये जर सुरांना ठेवलं तर काय होईल, कॉन्फ्लिक्ट ऑफ एनर्जी होईल, फ्रिक्शन ऑफ एनर्जी होईल, आणि त्याच्यामधनं जी काही निर्माण होणारी ऊर्जा आहे ती साधारणतः घरामध्ये अनफेवरेबल इव्हेंटॉलॉजीला एक मुख्य कारण ठरेल. मग असं देवघर आपण कुठे ठेवू शकतो, पूर्व मध्य, ईशान्य आणि उत्तर मध्य, असा हा जो मोठा ट्रायंगल आहे या ठिकाणी आपण देवघर बिलकुल प्रमाणामध्ये ठेवू शकतो. जर हे पर्याय उपलब्धच नसतील तर आपण एक तिसरा पर्याय, आणि थोडक्यात सजेस्टेड नाहीये पण अवेलेबलच नसेल तर आपण साऊथ ईस्ट ऑफ दी हाऊसला पण देवघर ठेवू शकतो. आता आपला उमराचा प्रश्न घेऊयात आपण. तर आपले जगद्गुरु सर्वश्रुत सर्वश्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी काय म्हटलेलं आहे की वृक्ष वल्लरी आम्हा सोयरी वनचरे. हा फक्त अभंग आहे का? हा अभंग नाही आहे. मनाच्या एकदम उच्च अवस्थेला गेल्यानंतर त्यांना जे काही सुचलं त्यांनी ते ओवीबद्ध रूपाने मांडलं. हे खूप मोठं सायन्स आहे. कारण असं सायन्स केव्हा सुचतं, जेव्हा आपण हे जे काही 5 ग्रेट एलिमेंट आहेत त्याच्याशी आपला एक समतोल साधतो, त्यावेळेस आपल्याला अशा प्रकारची सूत्र सुचतात. तर उंबरा जो आहे हा त्यातलाच एक आहे. उंबरा इटसेल्फ ऍक्ट ऍज अ वास्तू रेमेडियल करेक्शन, आणि इट इज अ मेजर वास्तू रेमेडियल करेक्शन. आपण जर सागाचा उंबरा लावला, आपण जर आंब्याचा उंबरा लावला, आपण जर खैराचा उंबरा लावला, तर हे खूप चांगल्या पद्धतीमध्ये या लाकडांना एक स्वतःचा ओरा असतो, आणि ते ओरा जनरेट करतात, आणि ज्यावेळेस माणूस बाहेरनं घरातनं मध्ये येतो त्यावेळेस त्याच्यावरती ते इम्पॅक्ट करतात. समजा जे काही त्याच्यामध्ये बाहेरनं येताना जे काही स्ट्रेस वगैरे असेल ते बऱ्यापैकी कमी होण्याचं तंत्र उंबऱ्यामध्ये आहे. त्याच्यामुळे असा उंबरा हा खदीर, साग, खैर आणि आंब्याच्या झाडाचा आपण लावू शकतो. औदुंबराचा उंबरा शक्यतो लावू नये असं शास्त्र म्हणतं. विश्वकर्मा प्रकाश ग्रंथामध्ये असं लिहिलेलं आहे की औदुंबराचा उंबरा लावू नये, कारण औदुंबरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये देवत्व असतं. तर अशा देवत्वाला आपण ओलांडून जाऊ शकत नाही, किंबहुना त्याच्यावरती पाय ठेवू शकत नाही. म्हणून आपण औदुंबराचा उंबरा शास्त्राप्रमाणे तरी सध्या वर्जितच आहे. सर, थँक्यू सर. कलाटे साहेबांचा एक प्रश्न आहे, मोहन कलाटे सरांचा प्रश्न आहे, त्यांना विनंती करतो त्यांनी प्रश्न विचारावा. सर नमस्कार. सर नमस्कार. जर वडिलोपार्जित प्रॉपर्टी असेल आणि त्याच्या म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे जर त्याला उतार असेल, आणि दक्षिणेकडे जर पाण्याचा साठा किंवा नदी किंवा असं तलाव वगैरे असेल, तर म्हणजे वास्तू जर बांधायची असेल तर त्याच्या मध्ये जर काही अडचणी येत असतील तर काय त्याला सोल्युशन जरा सांगितलं तर थोडं बरं होईल. सर, पहिली गोष्ट तर आपण जी काही जागेचा प्रकार सांगितला त्याला प्लव म्हणतो आपण, प्लव. तर शास्त्र असं म्हणतं की पूर्व प्लवे भवे लक्ष्मी, उत्तरे प्लवे भवे लक्ष्मी, आणि दक्षिण आणि नैऋत्यच्या बाबतीमध्ये शास्त्र असं म्हणतं की दक्षिण प्लवना पृथ्वी नरानाम रतिदा भवेत. तर याचा साधारणतः मोघम अर्थ असा होतो की ज्या वेळेस
जमीन, तिचा प्लव म्हणजे उतार जर तो दक्षिणेकडे असेल किंवा पश्चिमेकडे असेल किंवा नैऋत्येकडे असेल, तर तिथं साधारणतः होणारा जी इव्हेंटॉलॉजी आहे ती अनफेवरेबल इव्हेंटॉलॉजी आपण ज्याला म्हणतो, म्हणजे जास्त प्रमाणामध्ये इफर्ट्स टाकणं आणि कमी प्रमाणामध्ये त्याचे आउटपुट्स येणं, अशा प्रकारची एक इव्हेंटॉलॉजी असते. आता त्याच्यातच काय झालेलं आहे, तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्याच्यातच दक्षिणेला पाणी आलेलं आहे. तर पाणी आणि अर्थ आणि वॉटर ह्या दोघांचा जो संयोग होतो, तो संयोग काहीसा फेवरेबल नसतो. तर आपण त्यामध्ये असं करावं की आपल्या घरापासनं आपल्या जे पाण्याचं क्षेत्र आहे त्या पाण्यापासून साधारणतः एक अंतर सोडून आपण उत्तरेच्या प्रभागामध्ये आपलं घर घ्यावं. ते घर बांधताना आपला जो आपण जी कंपाऊंड वॉल बांधतो ती दक्षिण आणि पश्चिमेची कंपाऊंड वॉल ही दगडी बांधावी. तर दगडी का बांधावी, तर दक्षिणेवरती मंगळ ह्या ग्रहाचं जास्त कारकत्व असतं आणि नैऋत्येवरती राहूचं असतं. आणि ग्रहतत्व, देवता, दिशा आणि ऊर्जा याचा जर आपण विचार केला तर या दोघांना बॅलन्स करणारा जो इलेमेंट आहे तो आहे दगड. तर आपण जर अशा दगडांची भिंत जर दक्षिणेला बांधली, नैऋत्येला आणि पश्चिमेला बांधली, तर आपलं हे काम लवकरात लवकर पुढं मार्ग धरेल. दुसरी गोष्ट, तुकाराम महाराजांचा तोचा भंग परत, वृक्षवल्लरी आम्हा सोयरी. आपण आपल्या जागेच्या साधारणतः आग्नेय कोपऱ्यामध्ये एक 5 ते 9 डाळिंब लावावीत. कारण हे डाळिंब काय करतं, साधारणतः भूमीचा जो निकष आहे तो सुधरवतं. म्हणजे भूमीमधली जी काही आपल्याला न समजणारी एनर्जी आहे ती आकर्षित करून घेतं. जसं जसं ते डाळिंबाचं झाड वाढेल तसं तिथं तुमची घटना, म्हणजे जे घटनाशास्त्र आहे ते सुधरत जाईल. आणि आपण आपल्या प्लॉटच्या एंटायर प्लॉटच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये आंबे लावावी, दक्षिण बाजूला आपण औदुंबर लावावं आणि नैऋत्य बाजूला ख्रिसमसची ट्री लावावी. आपण जर साधारणतः एवढं केलं तर मला वाटतं की एवढं सफिशियंट आहे. बरं, धन्यवाद सर. साठे सर, एक नंदू घाटे सरांचा एक प्रश्न आहे. घाटे सर, तुम्ही विचारा. ते असं विचारतात की मार्केटमध्ये पैसे अडकतात, याचं काही कारण आहे का, म्हणजे वास्तुशास्त्राशी निगडीत? आता एक तर आहे सिच्युएशनल, काही सिच्युएशनल गोष्टीमुळे जर अडकतात तर त्याला ते आपण समजू शकतो. पण आपल्या घरामध्ये पैशांची जी दिशा आहे ती आहे उत्तर. उत्तरेला चंद्राचं कारकत्व आहे, उत्तरेला सोम ही देवता आहे जी की खूपच पवित्र देवता आहे आणि उत्तरेलाच लक्ष्मीचा निवास असतो असं शास्त्र आमचं सांगतं. तर अशा उत्तरेला जर आपलं टॉयलेट्स असेल, अशा उत्तरेला जर कट असेल किंवा अशा उत्तरेला जर आपलं किचन असेल आणि त्याच्याच सोबत जर आग्नेय प्रभागामध्ये टॉयलेट असेल तर साधारणतः याच्यासाठी आपलं राहतं घर कारणीभूत आहे असं आपण म्हणू शकतो. याचा परिहार पण आपण करू शकतो. याचा परिहार म्हणून जर आपण उत्तर दिशा आहे त्या उत्तर दिशेला साधारणतः काही मेजरमेंट्स काढून जर आपण तिथं, आम्ही ज्याला उत्तर सोम जागर म्हणतो, तर अशा ठिकाणी जर आपण एक 70-80 ग्राम, एक 100 ग्राम आपण चांदी पुरली, मोती पुरले, तर तिथलं जे चंद्राचं कारकत्व आहे ते खूप जोरात ऍक्टिव्हेट होतं. किंवा अशा ठिकाणी जर आपण व्हाईट मार्बल लावला तर तिथलं बॅलन्सिंग खूप चांगल्या प्रमाणे होतं 5 एलिमेंट्सचं. तर हा एक त्याचा परिहार शास्त्रामध्ये सांगितलेला आहे. सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे. वास्तुशास्त्राचं सर्वात जुनं लिखाण आणि या शास्त्राचा शोध कोणी लावला सगळ्यात जुना, आणि याचं लिखाण सगळ्यात अवेलेबल कोणतं आहे जुनं? म्हणजे याचं सगळ्यात वास्तुशास्त्राचे जे ग्रंथ आहेत तर त्याच्यामध्ये अपराजित प्रच्छा, मनुष्यालय चंद्रिका, विश्वकर्म प्रकाश, समरांगण सूत्रधार आणि व्हिट्रुवियस नावाचं आता एक आधुनिक पुस्तक आलेलं आहे. तर साधारणतः हे एक 7-8 पुस्तकं आहेत ज्याच्यामध्ये हे सगळं वास्तुशास्त्र खूप चांगल्या प्रमाणामध्ये लिहिलेलं आहे. मयमतम हा त्याच्यातला अप्रतिम ग्रंथ आहे. आता जे शास्त्र लिहिलं हे 18 ऋषींनी लिहिलेलं आपलं शास्त्र आहे. त्यामुळं 18 ऋषींची साधारणतः एक 7-8 ग्रंथामध्ये ते कॉम्बिनेशन केलेलं आहे आणि हे ग्रंथ आजही बाजारात मिळतात, खूप चांगल्या प्रमाणामध्ये मिळतात. तर आपण वाचावीत किंवा वाचली तर खूप चांगलं असं माझं म्हणणं आहे. नंदू सर, तुमचा प्रश्न घ्या. नमस्ते सर. सर नमस्कार. सर नमस्ते. प्रश्न आमचा असा आहे की आता हे कोरोना महामारी आहे. जी सर. ही सगळ्या जगाला भेडसावणारी समस्या. जी सर. पण जगाला भेडसावणारी समस्या फार घरापर्यंत आलेली आहे आणि आता ही जी घरापर्यंत आलेली समस्या आहे याला वास्तुशास्त्रानुसार काय उत्तर आहे? एकतर ज्याला आपण मेदनीय म्हणतो किंवा जे सगळ्या जगावरती जे प्रभाव करणारं शास्त्र आहे किंवा प्लॅनेटरी ऍस्पेक्ट आहेत, हे तर त्याचं एक मुख्य कारण आहेच. पण आपल्या घरामध्ये आल्यापासून आपण कसं त्याचं संरक्षण करू शकतो किंवा आपण कसं ते प्रोटेक्ट करू शकतो आपल्याला, हे आपण करू शकतो वास्तुशास्त्रानुसार.
आणि ह्याचे चान्सेस किती आहेत आपण हे सगळं केल्यानंतर? तर साधारणतः 85% याचे चान्सेस आहेत की आपण प्रोटेक्ट व्हाल. आपण आपल्या घराचा आग्नेय कोपरा, ज्याला साऊथ ईस्ट ऑफ द हाऊस म्हणतो, दक्षिण कोपरा आणि नैऋत्य कोपरा, हे 3 कोपरे खूप प्रभावी आहेत. तर आग्नेय, दक्षिण, नैऋत्य कोपऱ्यामध्ये जर आपण साधारणतः रिव्हर पेबल्स येतात, नदीत वाहणारी जी गोटी येतात, गोटी, हे एक 100 गोटी जरी भरून त्याला येलो कलर आणि गोल्डन कलर देऊन ठेवला, तर पृथ्वी तत्व जे आहे ना ते खूप चांगल्या प्रकारे बॅलन्स व्हायला, त्या घरामध्ये काम करायला चालू करेल. आणि याच्या सोबत आपण ज्या आपल्या जुजबी रेमेडियल थिंग्स आहेत, जसं आता आपण काय करतो की कोरोना महामारीमध्ये आपण हे बूस्ट वगैरे काही घेत नाही. आपण काय करतो, सरळ सरळ काढा घेतो, दुधामध्ये हळद वगैरे टाकून घेतो. तसं शास्त्राने असं सांगणार आहे की जे आपलं ड्राय कोकोनट मध्ये ब्लॅक सिसम, व्हाईट सिसम, म्हणजे काळे तीळ, पांढरे तीळ, तांदूळ, लवंग, कापूर आणि गाईचं तूप, हे जर आपण मिक्स करून फायर केलं डेली, तर इट इज लाईक अ विटॅमिन सी अँड डी फॉर द एंटायर वास्तुपुरुषा. म्हणजे घरातली जी एनर्जी सुधारवण्याचं जे तंत्र आहे, तर ते हे तंत्र आहे. तर आपण ते घरामध्ये दररोज फायर करू शकता. याने आपल्या घराचा ऊर्जानिकस सुधारेल आणि साहजिकच हा सुधारलेला ऊर्जानिकस आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींपासून प्रोटेक्ट करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत करेल. धन्यवाद सर. थँक्यू. श्रीकांत, कोणाचे प्रश्न नसतील तर कन्क्लूड करून टाका. याच्यावर सर एक राजेश शिरोळे सरांनी एक प्रश्न विचारला होता की इफ नॉर्थ साइड इज क्लोज अँड यू आर फोर्स्ड टू हॅव विंडो ऑन साऊथ अँड स्टेअरकेस इज इन द ईस्ट, आणि सजेशन. तर अशा केसमध्ये आपण काय करू शकतो की उत्तर जर उघडणं शक्य नसेल, तर आपण उत्तरेच्या सोमपदा म्हणजे साहजिकच थोडंसं वास्तुशास्त्रज्ञाला कन्सल्ट करून आपण जो सोमपद आहे किंवा एक पर्टिक्युलर आस्पेक्ट आहे जिथे की 0 डिग्री नॉर्थ आपण म्हणतो, त्या 0 डिग्री नॉर्थला आपण एक 2.5 फूट बाय फुल हाईटचा मिरर लावावा. सो इट विल बी ट्रीटेड ॲज अ ओपनिंग फॉर द एंटायर हाऊस. मग आपलं उत्तर ओपन आहे असं त्याचा अर्थ होऊ शकतो. हे 75% दिशा उघडण्याचं तंत्र आहे. तर असे मिरर लावून आपण ते सुसंगत करू शकता सर. धन्यवाद सिद्धराम साठेजा. खूप छान माहिती सांगितली आपण वास्तुशास्त्राची. म्हणजे वास्तूचा अर्थ काय किंवा ते शास्त्र का आपल्याला महत्वपूर्ण आहे आणि त्याचा इतिहास आणि एकंदरीत त्याचा उपयोग खूप व्यवस्थित शब्दात आपण सांगितलं. ऍक्च्युली बऱ्याच लोकांना प्रश्न आहेत, पण वेळेअभावी आता आपण थोडासा कार्यक्रम थांबवतोय. जसं तुम्ही तुमचा पर्सनल नंबर चॅटबॉक्स मध्ये टाकलात, लोक प्रश्न असतील किंवा काही विचारायचं असतील, शंका कुशंका, किंवा तुमच्या व्हिजिटिंगचे काय हे आहेत चार्जेस वगैरे किंवा काय, ते सांगितलं चॅटबॉक्स मध्ये, तर लोकांना त्याचा नक्कीच फायदा होईल. आजच्या वेबिनारमध्ये तुम्ही दोघांनी म्हणजे अमोलजी जगदाळे सरांनी आणि तुम्ही पण खूप छान आणि सुंदर माहिती सांगितली. त्याबद्दल मी MEAच्या वतीने दोघांचे आभार मानतो आणि आजचा वेबिनार संपला असं जाहीर करतो. हॅलो, बोला. पुढच्या शनिवारी धन्यवाद साठे साहेब आणि अमोल. पुढच्या शनिवारी आपण डॉक्टर सदानंद मोरे यांचं वेबिनार ऑर्गनाईज केलेलं आहे 4:30 वाजता. तर आताच म्हटलं कारण आपलं बऱ्याचदा लास्ट म्हणजे आदल्या शनिवारी नसतं फिक्स झालं, पण ह्यावेळी झालेलं आहे. कारण सदानंद मोरे माझ्या मते सर्वांना माहित असेल, तर आपला त्यांचा थोडासा परिचय टाकतो मी ग्रुपला सगळ्या. तर सर्वांनी परत जॉईन करा. थँक्यू. कन्क्लूड करतोय. थँक्यू एव्हरीवन. सगळेजण आलात त्याबद्दल धन्यवाद. आजचा वेबिनार संपला असं मी जाहीर करतो.